या ऑनलाईन व्याख्यानमालेतील पहिल्या सत्रात सहभागी सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत. अखिल विश्वाला सत्य, अहिंसा, करुणा आणि मैत्रीचे सम्यक ज्ञान देणाऱ्या आणि ज्यांचे तेजाळ विचार. एक मिनिट, सगळ्यांना विनंती आहे की आपलं कॅमेरा जरा म्यूट करावा प्लीज. पिऊ खाल्लेलं आहे का बाई? अजय एक सेकंड. आपल्याला करता येईल ना? म्हणजे हे असं ठेवलं तर त्यांना पेपर माझा चेहरा दिसतो का? सुरू करायचं. स्टार्ट. आवाज येतो ना? आवाज येतोय माझा सगळ्यांना? हो येतोय. ठीक आहे. सर्वांना सन्मानपूर्वक जय भीम. स्मृती दिनानिमित्त आयोजित या ऑनलाईन व्याख्यानमालेतील पहिल्या सत्रात सहभागी सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत. अखिल विश्वाला सत्य, अहिंसा, करुणा आणि मैत्रीचा सम्यक दान देणाऱ्या आणि ज्यांचे तेजाळ विचार डॉक्टर ज्योतिताईंनी आयुष्यभर तेजाळ ठेवले, अलंकाराप्रमाणे मिरविले आणि निर्भीडपणे प्रचार प्रसार केला, त्या महान विश्ववंदनीय महाकारुणिक तथागत गौतम बुद्ध आणि विश्वरत्न परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना विनम्र वंदन आणि अभिवादन. मी बोलले तर त्यांची बोबडी वळते, मी बोलले तर त्यांची बोबडी वळते, चालले तर सावली थर्रावते, पाहिले तर त्यांच्या इमारतीचे पायवे खचतात, माझ्या शब्दांनी वेदपुराण मुक होतात, हसण्याने शिस्तबद्ध कवायती लटपटतात, एक बोट उगारले तर त्यांचे पुरोगामित्व गळून पडते, मी थांबले जरा की त्यांचे ध्वज भ्रष्ट होतात, पंक्तीला बसले तर चेहरे संशयग्रस्त होतात, माझ्या नावाने त्यांचे नियम कायदे वळतात आणि त्यांचे अतिक्रमण हटविले तेव्हापासून माझा प्रत्येक दिवस लढाईचं मैदान झाला आहे, तेव्हापासून माझा प्रत्येक दिवस लढाईचे मैदान झाला आहे. असा आयुष्य. अजय तूने उसको ऐकू नाही येत. अजय ऐकू नाही येत. अच्छा ठीक, आता ऐकू येते? हो. अच्छा. मी बोलले तर त्यांची बोबडी वळते, चालले तर सावली थर्रावते, पाहिले तर त्यांच्या इमारतीचे पायवे खचतात, माझ्या शब्दांनी वेदपुराण मुक होतात, हसण्याने शिस्तबद्ध कवायती लटपटतात, एक बोट उगारले तर त्यांचे पुरोगामित्व गळून पडते, मी थांबले जरा की त्यांचे ध्वज भ्रष्ट होतात, पंक्तीला बसले तर चेहरे संशयग्रस्त होतात, माझ्या नावाने त्यांचे नियम कायदे वळतात, त्यांचे अतिक्रमण हटविले तेव्हापासून माझा प्रत्येक दिवस लढाईचं मैदान झाला आहे, त्यांचे अतिक्रमण हटविले तेव्हापासून माझा प्रत्येक दिवस लढाईचं मैदान झाला आहे. असा आयुष्यभर निकराचा संघर्ष करणाऱ्या, शब्दातून संघर्षच पेरणाऱ्या डॉक्टर ज्योतिताई लांजेवार यांचे हे 8वे स्मरण जागरण. या स्मरण जागरण सोहळ्यात पुन्हा एकदा उपस्थितांचे मनपूर्वक हार्दिक स्वागत. डॉक्टर ज्योती लांजेवार स्मृती प्रतिष्ठान नागपूर द्वारा आयोजित या त्यांच्या 8व्या स्मृती दिनाच्या निमित्ताने या व्याख्यानमालेत पहिल्या सत्रात दलित साहित्य, स्थिती आणि गती या विषयावर आपलं मौलिक असं चिंतन अभिव्यक्त करणारे सुविख्यात विचारवंत आणि आंबेडकरी जाणीवेचे लेखक आदरणीय अर्जुन डांगरे सर, या
स्मृती जागरण सोहळ्याचं आयोजन करणाऱ्या डॉक्टर ज्योती लांजेवारांच्या सुविद्य कन्या डॉक्टर अपर्णा लांजेवार बोस आणि त्यांचे अन्य सहकारी. उद्याच्या सत्रात भारतीय संस्कृती आणि भाषा विविधता या विषयावर मौलिक चिंतन जे मांडणार आहेत ते पद्मश्री डॉक्टर गणेश देवी सर, आमचे मार्गदर्शक आदरणीय डॉक्टर श्रीपाद भालचंद्र जोशी सर, डॉक्टर ज्योती लांजेवार यांचे देश विदेशातील सर्व चाहते, अभ्यासक आणि रसिक सर्व महानुभाव. सन्माननीय मित्र हो, डॉक्टर ज्योती लांजेवार नावाचं विचारवादळ 8 वर्षापूर्वी विस्तावलं. त्यांचं व्यक्तित्व आणि कार्यकर्तृत्व निसंशय प्रेरणादायी ठरावं असं होतं. मराठी साहित्य विश्वातील अग्रगण्य कवयित्री असणाऱ्या डॉक्टर ज्योतिताई आंबेडकरी जाणीवेच्या सामाजिक, राजकीय आणि वाङ्मयीन चळवळीतील एक समर्पित व्यक्तिमत्व होत्या. मराठी साहित्य विश्वातील दलित आंबेडकरी कवितेचे दालन समृद्ध करणाऱ्या प्रख्यात कवयित्री, भारतीय दलित स्त्रीचे वास्तव संशोधनपूर्ण मांडणाऱ्या विदुषी, आंबेडकरी चळवळीतील समाजकारण, राजकारणाला अखिल भारतीय पातळीवर नेतृत्व पुरविणाऱ्या सामाजिक कार्यकर्त्या, सामाजिक चळवळ आणि साहित्य यांच्या अनन्य निबंधाचे भान राखणाऱ्या लेखिका, फुले आंबेडकरी जाणीवेच्या स्त्रीवादाचे संसूचन करीत समष्टिनिष्ठ कविता लिहिणाऱ्या डॉक्टर ज्योती लांजेवार यांची साहित्य संपदा सकस आहे. दिशा, शब्दनिळे आभाळ, अजून वादळ उठले नाही, एका झाडाचे आक्रंदन, वादळ उठणार आहे हे कविता संग्रह, पक्षी आणि चक्रव्यूह, आजची सावित्री हे कथासंग्रह, भारतीय स्त्रीचे संशोधनपूर्वक वास्तव मांडणारा भारतीय समाज आणि स्त्री हा अत्यंत मौलिक ग्रंथ, याशिवाय फुले आंबेडकर स्त्रीमुक्ती चळवळ, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे राष्ट्रीय कार्य आणि शौरीचा गोंधळ ही वैचारिक पुस्तके, मराठी दलित कादंबरीतील स्त्री चित्रण हे दलित साहित्य समीक्षा ग्रंथ आणि अण्णाभाऊ प्रेमचंद यांच्या नायिका हे समीक्षा ग्रंथ, जयभीमचे जनक बाबू हरदास LN हे जीवनचरित्र, माझा जर्मनीचा प्रवास हे प्रवास वर्णन, अशी त्यांची लखलखित साहित्य संपदा आहे. अनेक प्रतिष्ठित अशा मान सन्मानाच्या त्या मानकरी होत्या. अनेक चळवळी संघटनेत त्या सक्रिय होत्या. वर्धा येथे आयोजित विदर्भ साहित्य संमेलनाचं अध्यक्षपद त्यांनी भूषविलं होतं. एकूणच सामाजिक आणि वाङ्मयीन क्षेत्रात त्यांनी स्वतःची एक विशिष्ट अशी नाममुद्रा उमटविली होती. अशा या लोकविलक्षण त्यांच्या कार्यकर्तृत्वाचे स्मरण आणि त्या अनुषंगाने साहित्यातील आणि समाजातील वर्तमानाचा वेध हे या व्याख्यानमालेचं औचित्य आहे. डॉक्टर ज्योतिताई लांजेवार यांचा वसा त्यांच्या लेखीने घेतला आहे. डॉक्टर ज्योती लांजेवार स्मृती प्रतिष्ठानला आकार देण्याचे कार्य हे त्यांचंच आहे. या माध्यमातून घडणाऱ्या विचार चिंतनाचे प्रवासी होण्यासाठी एका कर्तव्य भावनेतून आपण सर्व जुळलो आहोत. ज्योतिताईंच्या क्रांतियुक्त विचारांना पुढे नेण्याकरिता हे सारं आवश्यक आहे. कुरुक्षेत्र झालंच आहे जगणं तर शस्त्रासह सिद्ध होऊ नये तर काय. कुरुक्षेत्र झालंच आहे जगणं तर शस्त्रासह सिद्ध होऊ नये तर काय. मनुच्या स्मृतीला जाऊ नये तर काय. कालच मनुस्मृती दहन व स्त्रीमुक्ती दिन ठिकठिकाणी साजरा केला गेला. पेरते मी कधीचीच निखाऱ्यांची बीज एकेका गावात, पेरते मी कधीचीच निखाऱ्यांची बीज एकेका गावात, असं ज्योतिताईंचं अपूर्ण राहिलेलं कार्य, निखाऱ्यांचे बीज पेरण्याचं जे ज्योतिताईंचं अपूर्ण राहिलेलं कार्य, त्यांच्या क्रांतियुक्त विचारांना पुढे नेण्याकरिता अशा कार्यक्रमांची आवश्यकता आहेच असं मला वाटतं. डॉक्टर ज्योती लांजेवार स्मृती प्रतिष्ठानच्या प्रमुख डॉक्टर अपर्णा लांजेवार यांचा परिचय मी थोडक्यात करून देतो आणि नंतर त्यांना प्रास्ताविकासाठी मी पाचारण करतोय. डॉक्टर अपर्णा लांजेवार बोस हे एक सुजाण, सुविद्य आणि संस्कारित व्यक्तिमत्व आहे. हैदराबाद येथे इंग्लिश अँड फॉरेन लँग्वेज डिपार्टमेंटला त्या स्कूल ऑफ लिटररी विभागात प्रोफेसर पदावर कार्यरत आहेत. त्या PhDच्या मार्गदर्शकही आहेत. त्यांच्या मार्गदर्शनात महत्त्वपूर्ण विषयावर संशोधन झालेलं आहे. 6 विद्यार्थी त्यांच्या मार्गदर्शनात PhD पदवी घेऊन प्राप्त केली आहे त्यांनी आणि सध्या 5 विद्यार्थी त्यांच्या मार्गदर्शनात PhD पदवी मिळवत आहेत. अशा समकाळाला कवित घेणारं लेखनही त्या करतात.
मराठी, हिंदी आणि इंग्रजी अशा तीनही भाषातून त्या लिहितात. त्या उत्तम अनुवादक आहेत. काही त्यांची पुस्तके प्रकाशित झाली आहेत आणि लक्षवेधी सुद्धा ठरलेली आहेत. त्यांच्या रायटिंग जेंडर, रायटिंग सेल्फ, मेमरी मेमोर अँड ऑटोबायोग्राफी या पुस्तकाला आंतरराष्ट्रीय पातळीवर गॅलेक्सी इंटरनॅशनल फाउंडेशन 2020 चा पुरस्कार प्राप्त झाला आहे. रुटलेज इंटरनॅशनल या प्रतिष्ठित प्रकाशन संस्थेने हे पुस्तक प्रकाशित केले आहे. हा मानाचा पुरस्कार जर्मन लेखिका अप्रिलिया जेंक आणि अपर्णा लांजेवार बोस या दोघींना मिळाला आहे. या प्रसंगी अपर्णाताईंचं विशेष अभिनंदन. डॉक्टर ज्योतिताईंच्या त्या कन्या आहेत. आईच्या लेखनाचा व कार्याचा वारसा त्या पुढे नेत आहेत. त्यांना या कार्यासाठी खूप खूप शुभेच्छा. मी आमंत्रित करतोय डॉक्टर अपर्णा लांजेवार बोस यांना या कार्यक्रमाच्या भूमिकेसाठी अर्थात प्रास्ताविकासाठी. डॉक्टर अपर्णा लांजेवार बोस. धन्यवाद अजय. मला एवढा मोठा परिचय अपेक्षित नव्हता, पण सर्वांचं स्वागत आजच्या या 2 दिवसीय व्याख्यानमालेच्या पहिल्या दिवशी. महाराष्ट्राच्या सुप्रसिद्ध लेखिका, कवयित्री, समीक्षक आणि एक प्रतिभावान व्यक्तिमत्वानी सुसंपन्न अशा स्मृतिशेष डॉक्टर ज्योती लांजेवार यांच्या स्मृतीप्रित्यर्थ होणाऱ्या कार्यक्रमांचे व्याख्यानाचे हे 8वे वर्ष. यंदा 2 दिवसीय व्याख्यानमालेचं आयोजन करण्यात आलेले आहे. तेव्हा आज पहिल्या व्याख्यानासाठी आपण सर्व या कोविड ओमनिक्रॉनच्या दहशतीमुळे ऑनलाईन उपस्थित झालेलो आहोत. डॉक्टर ज्योती लांजेवारांबद्दल बोलायचं झालं तर दलित वाङ्मय आणि एकंदरीतच मराठी साहित्य प्रवाहात डॉक्टर ज्योती लांजेवार हे एक मोठं नाव आहे. भारतीय साहित्य परंपरेला आपल्या विचारांनी, लेखणीने बळकट समृद्ध करणाऱ्या डॉक्टर लांजेवार यांच्या व्यक्तित्वाचा, व्यक्तिमत्वाचा, कार्याचा गौरव करण्यासाठी व एका समाजनिष्ठ, तत्वनिष्ठ लेखिकेला समाज परिवर्तनाच्या विस्तारित व विशाल अव्यूहात शोधण्यासाठी स्मृती प्रतिष्ठानाची संकल्पना अस्तित्वात आली. त्या एक समृद्ध लेखिका, कवयित्री, सामाजिक भान असलेल्या कार्यकर्त्या व माझ्या आई हे सर्व जरी सत्य असले तरीही हे सांगणे जरुरी आहे की हे प्रतिष्ठान पारिवारिक किंवा मित्र परिवारापुरती मर्यादित नाहीये. कारण डॉक्टर लांजेवार या केवळ स्वतःचं प्रतिनिधित्व करीत नसून एका अशा विशाल, प्रगतिशील अशा विचारधारेचं प्रतीक आहेत, ज्याचा मूळ गाभा बुद्ध, फुले, आंबेडकरांच्या क्रांतिकारी तत्वांवर आधारित आहे. विशेष म्हणजे एका विशिष्ट जाती किंवा जमाती किंवा समूहापुरती ते मर्यादित नाहीये. जगाच्या पातळीवर अनेक शोषित, उत्पीडित, आदिवासी, दलित, कामकरी, कष्टकरी, पुरुष असो, महिला असो, युद्धग्रस्त किंवा दंगलग्रस्त अशा अनेक कितीतरी प्रवर्गांसाठी प्रेरक आणि पोषक ठरतं. त्यांच्या लेखणीतला वेगळेपणा जात, लिंग, प्रांत, भाषा या पलीकडे जाऊन एका व्यापक सार्वलौकिकतेचं एक प्रतीक बनतं. समता, समानता, स्वातंत्र्य ही वैश्विक दृष्टी घेऊन जे प्रवाह या तिन्हीचं संगोपन करतात, त्यांच्याशी कुठेतरी संवाद साधणारं ठरते. आणि त्यांच्या साहित्यात मानवमुक्ती आणि मानव कल्याणाच्या संकल्पनेशी कुठेतरी एक नाळ जुळलेली दिसते. म्हणून हे प्रतिष्ठान त्यांच्या व्यक्तित्वाचा विस्तार तर आहेच, पण हे प्रतिष्ठान एक विचारधारा आहे. एका बहुआयामी लेखिकेच्या सामाजिक, साहित्यिक, सैद्धांतिक, वैचारिक, मानवतावादी दृष्टीला आदरांजली आहे व जी मूल्य किंवा तत्व त्यांनी आपल्या लेखणीत जोपासली तेच पुढे नेण्याचं एक व्यासपीठ आहे, ज्यामध्ये समविचारी, समप्रवाही, मानव मुक्ती, मानव कल्याणासाठी झटणारी, धडपडणारी असे अनेक विचार प्रवाहांशी कसा आणि कोणत्या पद्धतीने संवाद साधता येईल, त्यांच्यातले विरोधाभास नव्हे तर कुठेतरी साम्य कसे शोधता येतील, अशा सर्वांना एकत्र आणण्याचे कार्य कसे व कोणत्या पद्धतीने करता येईल किंवा एक गंभीर जाणीवेची समृद्ध, बुद्धिनिष्ठ, तर्कसंगत पिढी कशी निर्माण करता येईल, या सगळ्या गोष्टींकडे कुठे ना कुठे प्रतिष्ठानाचे विशेष
लक्ष असते. आणि म्हणूनच प्रामुख्याने साहित्यिक आणि वैचारिक स्वरूपाचे उपक्रम हाताळण्याचा सातत्याने प्रयत्न असतो. अ, या नम्र प्रयासात अ, किंवा या प्रयासाच्या प्रक्रियेत म्हटलं तरी चालेल, अनेक नामांकित मान्यवर मंडळींनी वेळोवेळी सहकार्य व मार्गदर्शन केले आहे. प्रतिष्ठानामार्फत मी सर्वांचे ऋणी आहे. तत्वांवर, मूल्यांवर आधारित व्यासपीठं मोठं समाज प्रबोधन घडवत असतात, असं मला वाटतं. डॉक्टर लांजेवार एक बुलंद आवाज आहे. स्वतःला कुठल्याही चाकोरीत मर्यादित न ठेवता आपला मूळ वैचारिक गाभा सांभाळत अनेकांना या आवाजाने आपलेसे केले. समतावादी, समानतावादी दृष्टी ठेवणाऱ्या अनेकांना जवळ केले. त्यांच्या सामाजिक, शैक्षणिक, साहित्यिक, वैचारिक भूमिका व व त्या मागचा पाया हे नीट लक्षात घेऊनच ज्या भानावर त्यांचं व्यक्तित्व उभं आहे, त्याचा पुढे विस्तार करणे हे या प्रतिष्ठानाचे उद्देश आहे. या प्रतिष्ठानात कुणी पदाधिकारी नाहीये अजय. अजयने मला सर्वे सर्वा अशा पद्धतीने इंट्रोड्यूस केलं. पण या प्रतिष्ठानात कोणीही पदाधिकारी नाहीये, तसे पाहिले तर. आणि हे आम्हा सगळ्यांचंच आहे आणि जे या प्रतिष्ठानात झटतात अशा सगळ्यांसाठी ते खुले आहे. आणि हीच भूमिका घेऊन गेल्या 8 वर्षांनी सातत्याने अनेक कार्यक्रम पार पाडलेत व अनेक जण या प्रतिष्ठानाशी अगदी आनंदाने जुळलेले आहेत. अनेकांचे सहकार्य, पाठबळ, मार्गदर्शन मिळाले. विविध क्षेत्रातील अनेक नामांकित मंडळींनी आपले विचार मांडले. यामध्ये मुख्यतः ज्येष्ठ साहित्यिक व समाजसेविका स्मृतिश्रेष्ठ डॉक्टर पुष्पा भावे झाल्यात किंवा अस्मिता दर्शकार पद्मश्री गंगाधर पानतावणे, मराठी साहित्य परिषदेचे अध्यक्ष रावसाहेब कसबे किंवा 84व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष व सकाळ मीडिया ग्रुपचे संपादक उत्तम कांबळे झाले किंवा UGCचे माजी चेअरमॅन पद्मश्री सुखदेव थोरात, माननीय नामदार रामदास आठवले किंवा ज्येष्ठ साहित्यिक व दलित पॅन्थरचे संस्थापक सदस्य ज.वी. पवार असो, वनराईचे गिरीश गांधी, ज्येष्ठ समीक्षक वि.स. जोग, ज्येष्ठ साहित्यिक व अखिल भारतीय मराठी साहित्य मंडळाचे अध्यक्ष डॉक्टर श्रीपाद भालचंद्र जोशी, ज्येष्ठ साहित्यिक स्मृतिश्रेष्ठ डॉक्टर आशा सावदेकर, सुगावा प्रकाशनाचे संस्थापक स्मृतिश्रेष्ठ डॉक्टर विलास वाघ, डॉक्टर उषा वाघ, हिंदी साहित्यातले एक महत्वाचे नाव असलेले डॉक्टर जयप्रकाश करदम किंवा नागपूर विद्यापीठाचे माजी कुलगुरू प्राचार्य केदार किंवा पुरण मेश्राम, मुंबई विद्यापीठाचे फुले आंबेडकर अध्यसनाचे डॉक्टर अनिल सपकाळ, JNUचे राजेश खरात, ज्येष्ठ साहित्यिक डॉक्टर अश्विनी धोंगडे, डॉक्टर विमल थोरात, डॉक्टर शैलेंद्र लेंडे, डॉक्टर प्रकाश खरात, ॲडव्होकेट कुमकुम सिरपूरकर, जनार्दन वाघमारे, मल्लिका नामदेव ढसाळ अशा कित्येक मान्यवरांनी या प्रतिष्ठानाच्या कार्यक्रमांना आवर्जून प्रतिसाद दिलाय व आपले मोलाचे योगदानही दिले. या व्यतिरिक्त काही गोष्टींचा उल्लेख करावासा वाटतो मला. स्मृतिश्रेष्ठ डॉक्टर अनिल नितनवरे यांनी अनेक वर्ष प्रतिष्ठानाच्या कार्यक्रमांची आखणी, नियोजन बघितले. डॉक्टर लांजेवार यांच्या निवडक कवितांचे पोस्ट पोएट्री करून त्याचं अनावरण डॉक्टर पुष्पा भावेंच्या हस्ते त्यांनी केलेले. संगीता महाजन या प्रसिद्ध फोटो जर्नलिस्टने डॉक्टर लांजेवार यांच्या कवितांचे स्वतंत्र फोटो पोएट्री प्रदर्शन भरवले. तर अजय गंपावार सारख्या एका डिजिटल आर्टिस्टने डिजिटल आर्टच्या माध्यमातून डॉक्टर लांजेवार यांच्या साहित्यिक व सामाजिक कारकिर्दीचा आढावा घेऊन एक विशाल फोटो कोलाज असं तयार केले. पुढे मुंबई विद्यापीठाचे मराठी विभाग प्रमुख डॉक्टर अनिल यांच्या मार्गदर्शनाखाली डॉक्टर लांजेवार यांच्या स्मृतीप्रित्यर्थ एक मराठी कवयित्रींचं कवी संमेलन मुंबई विद्यापीठात भरवण्यात आलं होतं. त्यात मंदाकिनी पाटील, योगिनी राऊळ, छाया कोरेगावकर, कविता मोरवणकर, अलका गांधी असेरकर अशा अनेक समकालीन मराठी कवयित्रींनी त्यात सहभाग घेतला होता. असो, आज 8व्या स्मृती प्रित्यर्थ या 2 दिवसीय व्याख्यानमालेचं पहिलं पुष्प गुंफणार आहेत ते सुप्रसिद्ध साहित्यिक, राजकीय नेते, दलित पॅन्थरचे संस्थापक अर्जुन डांगळे. हे अतिशय एका महत्वाच्या विषयावर बोलणार आहेत. दलित साहित्य स्थिती आणि गती.
आणि अजय त्यांचा विस्तारित परिचय करून देणारच आहे. पण मला एक गोष्ट नमूद करावीशी वाटते, की अलीकडेच त्यांचं दलित पॅन्थर हे पुस्तक लोकवाङ्मय गृहाने प्रकाशित केलेले आहे आणि अतिशय गाजतंय ते पुस्तक. इंग्रजी साहित्याचे विद्यार्थी असो किंवा ट्रान्सलेशनचा मध्ये पी-एच-डी करणारा विद्यार्थी असो किंवा एकंदरीतच साहित्याचा विद्यार्थी, गंभीर विद्यार्थी, त्याच्या ओठावर दलित साहित्य म्हटले की महत्वाचे रेफरन्स म्हणजे ओरिएंट लॉंगमॅननी काढलेले पॉइझन ब्रेड, एडिटेड बाय अर्जुन डांगले. आजही हा संदर्भ साक्षात आपल्या समोर असतो आणि आज खुद्द अर्जुन डांगळे आपल्याशी संवाद साधणार आहेत. तेव्हा मी सगळ्यांना पुन्हा एकदा विनंती करते, की आपले मोबाईल म्यूट असू द्या, आपला लॅपटॉप, कॉम्प्युटर म्यूट असू द्या आणि शांतपणे आपण त्यांना ऐकून घेणार आहोत. महत्त्वाच्या विषयावर ते बोलणार आहेत आणि डॉक्टर अजय चिकाटेंना विनंती करते, की आजचे आपले वक्ते, प्रमुख वक्ते अर्जुन डांगळे यांचा थोडक्यात परिचय त्यांनी करून द्यावा. धन्यवाद. धन्यवाद अपर्णा. दलित आंबेडकरी कवितेचा आणि आंबेडकरी जाणीवेच्या लेखनाचा खरोखरच ज्योतिताई मानबिंदू ठरलेल्या होत्या. एक कृतिशील व्यक्तित्व होत्या. त्यांच्या काव्यलेखनाला त्यांच्या अनुभवाचा खोल स्पर्श आहे. एका अदम्य आत्मविश्वासाने त्या एका कवितेत म्हणतात, कोणीच हिसकावू शकणार नाही भविष्याच्या ओठावरली गाणी. कोणीच हिसकावू शकणार नाही भविष्याच्या ओठावरली गाणी, मी अंधार जाळीत उगवणाऱ्या प्रलयंकारी सूर्याची निशाणी. कोणीच हिसकावू शकणार नाही भविष्याच्या ओठावरली गाणी, मी अंधार जाळीत उगवणाऱ्या प्रलयंकारी सूर्याची निशाणी. इथल्या वस्त्यातली मने विझू देणार नाही. इथल्या वस्त्यातली मने विझू देणार नाही. मी धुमसीत ठेवीन पाणी पाणी. गाव पेटू लागले की देईल मशाल हाती. गाव पेटू लागले की देईल मशाल हाती. अंधश्रद्धेचा काळोख पिऊन धर्म जागवणारे महंत मठाधीश तमाम साऱ्यांना सुरुंग लावी. अंधश्रद्धेचा काळोख पिऊन धर्म जागवणारे महंत मठाधीश तमाम साऱ्यांना सुरुंग लावीन. आता कोणताही डोंगर मला घालू शकणार नाही भीती. आता कोणताही डोंगर मला घालू शकणार नाही भीती. कारण वादळ वाऱ्याशी बांधली मी जन्माची नाती. वादळ वाऱ्याशी बांधली मी जन्माची नाती. असा विद्रोहाचा पलिता व्यवस्थेवर धरणाऱ्या आणि कवितेतून स्वतःची सार्थ ओळख पटवणाऱ्या डॉक्टर ज्योती लांजेवार एक विचार वादळ होत्या. त्या नुसताच कवयित्री नव्हत्या, तर प्रत्यक्ष चळवळीत राबणाऱ्या कार्यकर्ती कवयित्री होत्या. आता वळूया आपण आजच्या या मुख्य भाषणाकडे. आजचे जे वक्ते आहेत, जे दलित साहित्य स्थिती आणि गती या विषयावर आपलं मौलिक असं विचार मांडणार आहेत, त्या आदरणीय डॉक्टर अर्जुन डांगे सरांचं मी शब्दसुमनांनी स्वागत करतोय आणि त्यांचा परिचय करून देतोय. साठोत्तरी साहित्य अनेक अर्थानं लक्षणीय असलं तरी त्यातील विशेष लक्षवेधी ठरतं ते दलित साहित्य. आपल्या तेजस्वी आणि वैविध्यपूर्ण रंगरूपाने आकाराला आलेला दलित साहित्य प्रवाह एक प्रमुख साहित्य प्रवाह म्हणून नावारूपाला आला आणि बघता बघता सारे साहित्य विश्व झाकून गेले. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रखर प्रेरणेतून आविष्कृत झालेल्या दलित साहित्याने आशय आणि अभिव्यक्ती या दोन्ही पातळ्यावर विलक्षण समृद्ध केले. दलित साहित्यामुळे वाङ्मयीन अभिरुची, साहित्य संस्कृती आणि सशक्त आशयरूप या साऱ्यांचे क्षितिज निश्चितपणे विस्तीर्ण केले आहे, विश्वव्यापी केले आहे. अशा मराठी साहित्याच्या कक्षा रुंदावणाऱ्या दलित साहित्यात नामदेव ढसाळ, गंगाधर पानतावडे, केशव मेश्राम, यशवंत मनोहर, वामन निंबाळकर, शंकरराव खरात, अण्णाभाऊ साठे, राजा ढाले, दया पवार, प्र. सोनकांबळे अशा शीर्षस्थ लेखकांसोबत आणखी एक सशक्त लेखक म्हणून प्रकर्षाने नाव नोंदले गेले आहे, ते आदरणीय अर्जुन डांगे सर यांचे. आदरणीय अर्जुन डांगे सर हे केवळ प्रतिभावंत साहित्यिकच नाही, तर ते दृढनिश्चयी सामाजिक कार्यकर्ते आणि मुरब्बी राजकारणी म्हणूनही ओळखले जातात. दलित पॅन्थर या विद्रोही संघटनेचे ते सहसंस्थापक आहेत. अगदी प्रारंभापासूनच ते आंबेडकरी चळवळीत फ्रंटवर कार्यरत आहेत. आंबेडकरी चळवळीचा प्रवक्ता ठरावेत इतका प्रगल्भ अनुभव त्यांच्या गाठीशी आहे. रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या स्टेट युनिटचे ते अध्यक्ष सुद्धा राहिले आहेत. दलित साहित्याची पायाभरणी करणारी आणि पुढे समांतर ठरलेली लिटिल मॅगझिनच्या चळवळीपासून अर्जुन डांगे सर कविता लिहित आहेत. त्यांचा छावणी हलते आहे हा पहिलाच कविता संग्रह अत्यंत गाजला आणि लक्षवेधी ठरला. लेखनाचे आणि नेतृत्वाचे बाळकडू त्यांना त्यांच्या घरातूनच प्राप्त झाले.
अनेक साहित्यिकांची आणि आंबेडकरी चळवळीतील नेत्यांची उठबस त्यांनी बालपणापासूनच स्वतःच्या घरात अनुभवली आहे. विद्रोहाचा असा वारसा त्यांना घरातूनच प्राप्त झाला. त्यांनी दलित साहित्याचे केलेले संपादन पॉयझन ब्रेड, त्याचा उल्लेख अपर्णाताईंनी आताच केला. या ग्रंथातून त्यांनी ते संपादन केलं होतं. हा त्यांचा ग्रंथ जगभर गाजला. या ग्रंथाची कीर्ती अगदी नेल्सन मंडेलापर्यंत पोहोचली होती. म्हणूनच जेव्हा आदरणीय अर्जुन डांगे सर दक्षिण आफ्रिकेत गेले, तेव्हा नेल्सन मंडेला यांनी त्यांच्या आत्मचरित्राची प्रत स्वतः स्वाक्षरी करून त्यांना भेट दिली होती. कविता, लघुकथा, समीक्षालेख, वैचारिक निबंध, काही भाषांतरे, अनुवाद या सर्व साहित्य प्रकारात त्यांनी लेखन केले आहे. त्यांची दलित साहित्य एक अभ्यास, दलित विद्रोह, ही बांधावरची माणसं, मैदानातील माणसे, आंबेडकरी चळवळीचा नवा अजेंडा, समाज आणि साहित्य कार्यकारण भाव अशी पुस्तके गाजलेली आहेत. दलित साहित्याच्या अभ्यासाकरिता अत्यंत महत्वपूर्ण ठरावीत अशी ही पुस्तके आहेत. अलीकडेच त्यांचा लोकवाङ्मय प्रकाशन गृहाने प्रकाशित केलेला दलित पॅंथर हा ग्रंथ सुद्धा फार चांगला आहे आणि तो गाजतो आहे. आंबेडकरी निष्ठेने आणि आंबेडकरी वैचारिक प्रखरतेने त्यांनी लेखन केलेलं आहे. त्यांचे लेखन दलित साहित्याच्या प्रवाहातील मैलाचा दगड ठरावं इतकं सशक्त आहे. त्यांच्या छावणी हलते आहे तर इतिहास निर्माण केला आहे. त्याच्या पॉयझन ब्रेडचं जगभर कौतुक झालेलं आहे. प्रस्तावित मूल्यव्यवस्था आणि अमानुषता याच्या विरुद्ध शब्दांचा प्रखर विरोध पेरून माणसाच्या वेदनेला एक स्वर त्यांनी दिलेला आहे आणि उदात्त जीवन मूल्यांच्या प्रस्थापनेचा आग्रह धरलेला आहे. विद्रोहाने संपृक्त आणि लखलखती साहित्य निर्मिती करून त्यांनी दलित साहित्याचे दालन अधिक समृद्ध आणि संपन्न केलेलं आहे. असे डॉक्टर अर्जुन डांगे सर आज आपल्याला वक्ता म्हणून या स्मृती कार्यक्रमात आपल्याला वक्ता म्हणून लाभलेले आहेत. 8वं हे स्मृती जागर याचं पहिलं पुष्प ते गुंफणार आहेत. आज डॉक्टर ज्योती लांजेवार स्मृती प्रित्यर्थ आयोजित या 8व्या व्याख्यानमालेत ते दलित साहित्य स्थिती आणि गती या विषयावर आपले विचार चिंतन प्रकट करणार आहेत. मी डॉक्टर ज्योती लांजेवार स्मृती प्रतिष्ठान यांच्या वतीने त्यांना अत्यंत सन्मानपूर्वक पाचारण करतोय. त्यांनी दलित साहित्य स्थिती आणि गती या विषयावर आपला मौलिक विचार व्यक्त करावेत. आदरणीय डॉक्टर अर्जुन डांगे सर. अजय डांगळे सरांना अनम्यूट करायला सांग. नाही ऐकू नाही येते. अनम्यूट करा. तुमच्याकडून अनम्यूट करा ते. माझ्याकडून नाही डांगळे सरांना अनम्यूट करायला सांग. म्यूट आहे त्यांचं. सर तुम्ही म्यूट आहे, अनम्यूट व्हा. नाही सर सर आवाज येत नाहीये, अनम्यूट व्हा. डांगळे सर अनम्यूट व्हा तुम्ही. सर डांगळे सर आवाज येत नाहीये, अनम्यूट व्हा. सर अनम्यूट व्हा, तुम्ही म्यूट आहात. अपर्णा आपल्याला नाही करता येत का तिकडून? नाही, जे स्पीकर्स आहेत. फोन लावून बघ. अपर्णा त्यांना फोन लावून बघ ना. फोनच लावते मी.
अनम्यूट करायला. हॅलो. हां, ऐकू येतंय आता. ऐकू येतंय. सुरू करा. ऑनलाइन प्रोग्राम चल रहा है. तुम्ही म्यूट केलं होतं स्वतःला. हा, आलं का? हो, आता हा, आलं. तुम्ही हॅलो. म्यूट केलं होतं स्वतःला. हं. हा. करा, सुरू करा. आणि आपलं स्थिती आणि दलित साहित्य स्थिती आणि गती या विषयावर आपलं मौलिक असं चिंतन मांडावं. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. येतं ना ऐकायला? हो, हो. हॅलो. हो, येतंय, ऐकू येतंय. येतंय. येतंय का? हो, येतंय हो, ऐकू. हो, ऐकू येतंय सर, ऐकू येतंय. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, क्रांतीवीर फुले यांच्या क्रांतिकारी विचारांना मी प्रथमतः अभिवादन करतो. आज डॉक्टर ज्योती लांजे वार्षिक प्रतिष्ठानच्या वतीने आयोजित व्याख्यानमालेमध्ये दलित साहित्य स्थिती आणि गती हा विषय निवडताना मी जाणीवपूर्वक निवडला. ह्या प्रतिष्ठानने जो कार्यक्रम आयोजित केलेला आहे त्या निमित्ताने मी डॉक्टर ज्योती लांजेवार यांच्या स्मृतीला अभिवादन करतो. त्यांच्याबद्दल माहिती सगळ्यांनी सांगितलेलीच आहे आणि अशा पद्धतीनं त्यांच्या कार्याला अभिवादन करण्यासाठी हा विषय निवडण्याचं कारण म्हणजे ज्या महाराष्ट्राच्या वाङ्मयीन चळवळीमध्ये दलित साहित्य हा प्रवाह जेव्हा अस्तित्वात आला त्याला समृद्ध करणारे जे अनेक चेहरे होते त्यामध्ये डॉक्टर ज्योतिताई लांजेवार यांचा चेहरा होता. आणि विशेष म्हणजे माझे आणि त्यांचे संबंध भातृभावाचे होते. ज्याच्या वेळेस त्या भेटायच्या मुंबईत असो किंवा कार्यक्रमाच्या ठिकाणी असो किंवा अन्य कुठल्या आंदोलनाच्या वेळी तो सातत्याने त्यांना विशेषतः पॉयझन ब्रेड त्या ग्रंथाचं त्यांना कौतुक होतं. ज्या वेळेस त्या परदेशात जायच्या आणि त्यांना ह्याविषयी विचारायच्या त्यावेळेस त्या मला आवर्जून सांगायच्या आणि मला एक प्रकारचा तो भातृभाव मी तो वाढीत गेला. आणि ह्या वेळेस आज दलित साहित्य स्थिती आणि गती हे निवडताना माझ्या मनात एक प्रश्न होता की आज 50 वर्षानंतरही दलित साहित्याची चर्चा या प्रकारे चालू आहे. तुला एक काय आता पुढच्या नेमक्या स्थितीवर आहे, पुढच्या बिंदूवर येऊन ती सरकले हे आपण केलं पाहिजे. तर पहिल्यांदा मी दलित साहित्याची स्थिती आणि गती याविषयी बोलताना पहिल्यांदा गती कशी मिळाली दलित साहित्याला हे आपण बघितलं पाहिजे. मी प्रथमतः एक इथल्या देशातील परिस्थिती, विषम समाज व्यवस्था आणि ही सगळ्यांना आपल्याला माहिती आहे त्याबद्दल मी जास्त बोलणार नाही. परंतु महात्मा फुले, क्रांतीवीर महात्मा फुलेंच्या नंतर त्यांच्या विचारांना, विप्लवी विचारांना स्वातंत्र्य, समता आणि बंधुत्व या मूल्यावर समाज निर्मिती आणि चालीरूढी, अनिष्ट प्रथा आणि संबंध जी शोषण व्यवस्था होती त्या शोषण व्यवस्थेला हादरे देणारे विचार जे क्रांतीवीर फुलेंनी मांडले ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी पुढे आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी महाराष्ट्रामध्ये जी चळवळ उभी केली तिचे पडसाद देशभर आणि जगभर उमटले. परंतु महाराष्ट्रामध्ये त्यांनी जी टीका संघटित व्हा आणि संघर्ष करा ही जी बहिष्कृत हितकावरणीची सभेची जे घोषवाक्य होतं 1920 साली स्थापन झाले त्या घोषवाक्यानुसार त्यांनी या देशामध्ये चळवळ केली आणि ज्याच्या पायाखाली जमीन नव्हती, डोक्यावर छप्पर नव्हतं, त्या माणसाला एक गुलामीतून मुक्त करण्यासाठी त्याला जाणीव देण्यासाठी ते लढे उभारले. त्या लढ्याची परिणती त्यांच्या हातात दलित साहित्य. दलित साहित्याची सुरुवात आपण जर बघितली तर साधारणतः 3-4 टप्पे पडतात. एक बाबासाहेबांच्या नंतर तर साधारणतः 1960 पर्यंतचा, 60 नंतरचा दुसरा टप्पा, 80 नंतरचा, 80 नंतर साधारणतः 2014, 2010 पर्यंत एक येतो आणि 2010 नंतर एक तिसरा चौथा आहे. ह्याच समते ह्या दलित साहित्याच्या गतीची चर्चा करताना बाबासाहेब आंबेडकर एक तर गोष्ट
आपण मान्य केले पाहिजे, की दलित साहित्याचा प्रेरणास्त्रोत हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहे. त्यांनी जो विचार दिला, जी समतेची लढाई दिली, त्या समतेच्या लढ्याला जो एक तत्वज्ञान होतं समतेच्या लढ्यात. दलित साहित्याचं वेगळेपण, दलित साहित्याची क प प परिस्थिती ही जर आपण पाहिली तर सुरुवातीच्या काळामध्ये आपण आंबेडकरी जलसे, गाणी, गायकांचं आणि विशेषतः संबंध कलावंतांच्या माध्यमातून बाबासाहेब आंबेडकर सांगतील तो संदेश पोहोचवण्याचं काम त्यांनी केलं. आणि नंतर 60 नंतर जरा बाबासाहेब आंबेडकरांनी पीपल्स एज्युकेशन 1946च्या सुमारास पीपल्स एज्युकेशन सोसायटीची स्थापना केल्यानंतर जो एक सुशिक्षित समूह त्यावेळेचा बाहेर पडला. मग त्यामध्ये अनेक लोक होते. त्यांनी महाराष्ट्रामध्ये विशेषतः मुंबईमध्ये दलित साहित्य संघ काढला. त्यावेळेस अनेक लोक लिहित होते. परंतु काय लिहावं, कसं लिहावं? आपल्याला जाणीवा आपले जे आहेत, आपलं जे म्हणणं आहे, ते मांडताना त्यांचं जे लिखाण होतं, ते जरी आंबेडकरी जाणीवेने भारवलेलं असलं, तरी एक पांढरपेशी वळणावर त्याला आपण फडके खांडेकरी वळण म्हणतो. अशा वळणावर येऊन ते हे आणि नंतर ज्यावेळेस बाबासाहेब आंबेडकरांनी 1956 नंतर बौद्ध धम्माचा स्वीकार केला. बौद्ध धम्माचा स्वीकार हा केवळ धम्म स्वीकार नव्हता, तर एक सांस्कृतिक क्रांती होती, सांस्कृतिक मूल्य होती त्याच्यामध्ये, ज्यांना हजारो वर्ष दडपलं गेलं होतं. माणुसकी नाकारण्यात आली होती आणि एक लाचारीची मानसिकता तयार केली होती. त्या मानसिक गुलामगिरीतून मुक्त करण्यासाठी बाबासाहेब आंबेडकरांनी त्यांना जी मूल्य दिली, बाबासाहेब आंबेडकरांनी एक बौद्ध धर्माचा स्वीकार केला आणि ती मूल्य लोकशाहीशी सुसंगत होती. आधुनिक बाबासाहेब आंबेडकरांनी एक प्रश्न विचारला जातो, की बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान लिहिल्यानंतर संविधान लिहिल्यानंतर बाबासाहेब आंबेडकरांनी बौद्ध धर्माचा स्वीकार म्हणजे जी मूल्य संविधानात होती, तिचा स्वीकार करण्यासाठी बौद्ध धर्माचा स्वीकार का केला? तर त्याला कारण असं आहे, की बाबासाहेब आंबेडकरांनी म्हणजे संविधानामध्ये जी मूल्य सांगितली होती, जीवनमूल्य, ती जर सार्वत्रिक करायची असेल, ती जर जनमानसात रुजवायची असेल, तिला पूर्णत्वाने आकार द्यायचा असेल, तर बौद्ध धर्माची जी मूल्य आधुनिक जी सांगितलेली आहे, ती धम्माच्या माध्यमातून ती लोकशाहीशी सुसंगत अशी मूल्य घेऊन त्याने स्वीकार केलेली आहे. कारण बाबासाहेब आंबेडकरांचा बौद्ध धम्माचं जर आपण बुद्ध आणि धम्म याचं जर वाचन केलं, तर बुद्धवचन आणि त्याच्यानंतरचा धम्म याच्यामध्ये बाबासाहेब आंबेडकर हे खूप फरक करतात आणि बुद्धवचन म्हणजे बाबासाहेब आंबेडकरांना सांगितलं, की जे रॅशनल जे आहे, विवेकपूर्ण आहे ते मी स्वीकारलेलं आहे आणि बुद्धाच्या वचनामध्ये त्यांनी तो साकारला. पण त्याच्याकडे मी जात नाही. आपण परत दलित साहित्याकडे येऊया आणि ही प्रेरणा घेऊन 1958 साली पहिल्यांदा दलित साहित्याचं आता दलित साहित्य हा शब्द हा काय कोणाच्या डोक्यातून रस्त्याने चालताना वगैरे आलेला नाहीये. हे कोणी अ, एकाने काय केलेलं नाहीये. हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे. आज जे उठतात आणि स्वतःला प्रेषित समजून दलित साहित्य शब्द बदलला पाहिजे, हे बदललं पाहिजे. त्यांना मी हे नम्रपणे सांगतो, की हा शब्द एका व्यक्तीच्या डोक्यातून आलेला नाही. 1958 साली जे मुंबईमध्ये संमेलन झालं होतं. महाराष्ट्र दलित साहित्य संघानं त्याच्यामध्ये ठराव क्रमांक 5वा होता, की हे दलितांचं, वंचिताचं, आंबेडकरी जाणीवेचं हे साहित्य हे दलित साहित्य म्हणून ओळखलं जावं आणि त्याला हे द्यावं. त्याची म्हणजे चळवळीतून जन्माला आली आणि म्हणून मी दलित साहित्याला नेहमी दलित साहित्य चळवळ असं म्हणतो. ही काय कोणाच्या व्यक्तित्वाचा नाही, ही जाणीवेचा आविष्कार होतो, सामूहिक जाणीवेचा आणि म्हणून दलित साहित्य ही एक आणि ज्या याच्यामध्ये अण्णाभाऊ साठे त्याचे उद्घाटक होते. लोकशाहीर अण्णाभाऊ साठे आणि त्यांनी त्याच्यात सांगितलं होतं, ही पृथ्वी शेषाच्या मस्तकावर तरलेली नसून, ही दलितांच्या तळहातावर तरलेली आहे. हे त्यांनी त्या संमेलनात ते सांगितलेलं आहे. आणि तिथपासून नंतर अण्णाभाऊ, शंकरराव वगैरे लिहितच होते. बंधू माधव हे लिहित होते त्या काळामध्ये खऱ्या अर्थाने. परंतु त्याला अण्णाभाऊ साठे एका विशिष्ट मार्क्सवादी धारणेने परंतु शोषित पीडितांच्या बाजूने लिहित होते. शंकरराव खरात त्यांचे जे अनुभव होते 12 बलुतेदारापासून टेनोपॉलपर्यंतची हातभट्टी वगैरे त्यांचे संबंध कथासंग्रह असतील, ते टिटवीचा पेहरा, दवंडी वगैरे जे सगळे कथासंग्रह त्याच्यातून ते 12 बलुतेदारांचं वर्णन वगैरे करत होते. बंधू महात्मा असतील, अण्णाभाऊ परंतु ह्या साहित्यात त्याला खऱ्या अर्थाने एक गती देणारं एक जे
व्यक्तिमत्व निवडण्यात आलं. त्यांचं नाव बाबूराव बागुल. त्यांचं जेव्हा मी जात चोरली होती त्या झाल्यानंतर एक प्रचंड एक खळबळ माजली आणि बाबूराव बागुलांनी एक आपलं एक दलित साहित्याचं हे केलं आणि याच्या पूर्वीचा जो मी अगोदर सांगितल्याप्रमाणे बाबासाहेब आंबेडकरांनी जी केंद्र तयार झाली होती दलित साहित्य निर्मिती चळवळीची केंद्र, विशेषतः मुंबई, नागपूर आणि औरंगाबाद. औरंगाबादमध्ये मिलिंद कॉलेजमध्ये डॉक्टर म.ना. वानखेडे असतील, म.भी. चिटणीस असतील, रायमाने सर असतील, पानतावणे सर असतील, अनेक अनेक तिथे लोक होते. सगळ्यांनी तिथे मिलिंद कॉलेजचं जे कॅम्पसमध्ये जे साहित्य निर्माण झालं. औरंगाबाद एक सेंटर झालं, नागपूर झालं आणि 67 साली मुंबईमध्ये जे संमेलन झालं महाराष्ट्र बौद्ध साहित्य संमेलन ते अत्यंत महत्त्वाचे 67 ते 69 साल हे दलित साहित्याच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचं आहे. ते कसं मी सांगतो तुम्हाला. 67 साली आकार नावाचा एक कविता संग्रह पहिल्यांदा आला. तो प्रातिनिधिक कविता संग्रह हा मला वाटतं आद्य कविता संग्रह. त्याच्यामध्ये बाबूराव बागुल असतील, दया पवार असतील, चोखा कांबळे असतील, हिरा बनसोडे असतील, अर्जुन डांगळे असतील, हरीश बुकाणे असतील, हिरा बनसोडे असतील, माकव वाळंज, चोखा ह्या सगळ्यांच्या कवितेचा संग्रह तो आकार हा पहिल्यांदा आला. अर्थात त्याच्यामध्ये एकदम तो विद्रोहाच्या किंवा सगळ्या जाणीवा घेऊन तो व्यक्त झाला नव्हता. परंतु खऱ्या अर्थाने ते तिथे झाला आणि त्याच्यामध्ये झालेली चर्चा हे मला वाटतं संबंध त्या वानखेडे डॉक्टर वानखेडे असतील, बाबूराव बागुल असतील, केशव मेश्राम होते, म.भी. चिटणीस सर होते. सगळे त्याच वेळचे जे विचारवंत होते त्यावेळी झाले आणि दुसरं जे झालं ते भुसावळला जे झालं डॉक्टर वानखेडे हे अमेरिकेतून तिथे शिकून आल्यानंतर त्यांनी तिथली जी निग्रो मनाची दाहकता त्यांचं वाङ्मय, त्याला ब्लॅक लिटरेचर म्हणतात. त्यांनी ते अनुभवलं आणि 67च्या भुसावळच्या ह्याच्यामध्ये निग्रो लेखकासारखं बंडखोर येऊन म्हणजे काळे लेखक. निग्रो म्हटलेला आज आवडत नाही. परंतु त्यावेळेस ब्लॅक लिटरेचर हे आपण करावं असं त्यांना वाटत होतं आणि तिथून ते ब्लॅक लिटरेचर होतं आणि त्यानंतर जी बाबूराव बागुलांच्या कथेने जी एक महाराष्ट्रात एक जे नवं हे केलं तर बाबूराव बागुलांच्या कथेचं सूत्र काय? तर विद्रोह, नकार आणि विज्ञान निष्ठा घेऊन ते चाललं. त्यांनी त्यांचं जे भाषण होतं पुढे मग ज्यावेळेस 71 सालचं जे संमेलन आहे महाड, जे 71 साली तिथे बाबूराव बागुलांना अध्यक्ष केलं आणि क्या हाँ, उनका अनम्यूट आहे तुम्ही, बोलू शकता. नंतर मग दलित साहित्यामध्ये अनेक वाद, मुख्यतः दलित साहित्यामध्ये जो वाद झाला त्यामध्ये आंबेडकरवाद आणि मार्क्सवाद. त्यामध्ये डॉक्टर रावसाहेब कसबे वगैरे, दया पवार वगैरे सगळे लोक, डॉक्टर यशवंत मनोहर हे नंतर सगळे भाऊ लोखंडे सगळे हे सामील झाल्यानंतर आम्ही त्याच्यामध्ये आणि त्यातून नंतर मग हे आंबेडकरवाद, मार्क्सवाद हे साधारणतः आंबेडकरी चळवळीमध्ये सातत्याने एक वादाचं एक काम राहिलं हे झालेलं आहे. आता हे का झालं? कोणी केलं? ह्याच्या वादात त्याच्या मी चर्चेत शिरत नाही. परंतु आपण बघितलं की मार्क्सवाद विरुद्ध आंबेडकरवाद हे रिपब्लिकन पक्षामध्ये जी फूट पडली पहिल्यांदा, ज्यावेळेस 1957 साली संयुक्त महाराष्ट्र समिती स्थापन झाल्यानंतर त्यावेळेस समितीमध्ये रिपब्लिकन पक्ष सामील झाला होता त्यावेळेचा शेड्यूल कास्ट फेडरेशन आणि चांगलं यश मिळालं होतं 57च्या निवडणुकीमध्ये. सगळे पक्ष विरोधी पक्ष होते मुंबई, महाराष्ट्रात यावी म्हणून आणि त्यावेळेस बी.सी. कांबळे, माननीय बी.सी. कांबळे यांनी एक सांगितलं की कर्मवीर दादासाहेब गायकवाड हे कम्युनिस्टांच्या आहारी गेलेले आहेत आणि समिती ही लाल झालेली आहे, आपण बाहेर पडायला पाहिजे. त्यावेळेस दादासाहेब गायकवाडांना कम्युनिस्टावर ठपका ठेवून त्यांनी एक ते वेगळा गट काढला आणि रिपब्लिकन पक्षाच्या पाठापोटीची सुरुवात. दलित साहित्यात देखील हाच वाद झाला. आंबेडकरवाद हे काही लोक म्हणायचे बाबूराव बागुल, दया पवार, अर्जुन डांगळे, यशवंतराव रावसाहेब कसरे, दया पवार, भाऊ हे सगळे लोक जे आहेत, मग अविनाश डोळस पासून असतील जे बाबूराव बागुलांच्या ह्याच्याबरोबर होते, हे सगळे लालभाई आहेत, कम्युनिस्ट आहेत आणि आम्ही फक्त आंबेडकरवादी आहोत. हा वाद होता. दलित पॅन्थरच्या संदर्भात देखील आता मी लिहिलेलं आहे ते पुस्तक. त्यावेळेस देखील नामदेव ढसाळ आणि राजा ढाले जो वाद झाला आम्ही जो खेळ मी लिहिलेलं सविस्तर. त्याच्यामध्ये नामदेव ढसाळ हे देखील एक कम्युनिस्ट आहेत आणि
मार्क्सवाद वगैरे हा का झाला? हे आपण याच्या पाठीमागची कार्यकारण भाव म्हणा, बुद्धाच्या भाषेत सांगायचं आहे प्रतिसमुत्पादाच्या ह्याच्यात कार्यकारण भाव म्हणा किंवा डायलेक्टिक्सचं काय हे आपण समजावून घेतलं पाहिजे. त्या वादातही मी जाते. पण हे कारण होतं आणि नंतर दलित साहित्याला परत ते वाढत राहिलं दलित साहित्य. त्याच्या अंगाने दलित पॅन्थरच्या निर्मितीनंतर 72-73 दलित साहित्य त्या अंगाने म्हणजे साधारणतः दलित साहित्यामध्ये मार्क्सवाद आणि आंबेडकरवाद समन्वय व्हावा अशा विचाराचे लोक असतील. आंबेडकरवाद याच्याशिवाय कोणाचं काही गरजच नाही आणि तिसरं म्हणजे आदरणीय अ, अ, आडसूळ यांचा जो होता, त्यांनी एक भाऊसाहेब आडसूळ हे जे अत्यंत हिरिरीने सांगायचे, की आपण आता बौद्ध झालेलो आहोत. म्हणजे 58च्या दलित साहित्य संमेलनात ठराव मांडणाऱ्यापैकी दलित साहित्य असावं तेच होते. पण पुढे त्यांनी ह्याच्यामध्ये आता बौद्ध साहित्य एक असावं ही धारा म्हणजे साधारणतः दलित साहित्य आंबेडकरी जाणीवेचं असलं आणि सगळेच बाबासाहेब आंबेडकरांना मानायचे. पण हा वाद खूप खेळला. त्याच्याविषयी पण मी लिहिलेलं आहे आणि त्याचे प्रत्यंतर आपण बघितलं, की एकाच वेळी त्यावेळेस 2 साहित्य संमेलन झाली. दलित साहित्य संसदेच्या वतीने आंबेडकर कॉलेजमध्ये वडाळ्याच्या डॉक्टर एक दलित साहित्य संस्था भरलं होतं आणि दुसरीकडे एक बाजूलाच आंबेडकर भवन म्हणजे 10 पिंजऱ्याच्या ही 2 साहित्य संमेलनं तिथे आंबेडकरवादी असं एक म्हणून झालं होतं. परंतु मला वाटतं आंबेडकरवाद, मार्क्सवाद वगैरे ह्या गोष्टी मला वाटतं ह्या साहित्याच्या अ, ह्याच्याविषयी मला वाटतं आपण आता जास्त चिंता करण्याचं किंवा त्याच्यावरच अडून बसण्याचं हे काही कारण नाही. आणि साधारणतः ह्या अशा ह्याच्यानंतर आपण मी त्याच्याकडे जास्त चर्चा न करता पुढे जे टप्पे येत गेले अनेक दलित साहित्याचं, विशेषतः डॉक्टर गंगाधर पानतावणे यांचं अस्मितादर्श. नंतर ह्या सगळ्या ह्या गोष्टी जरा बावळत गेल्या, थोड्या जरा माईल्ड होत गेल्या आणि नंतरच्या काळामध्ये मी जे सांगितलं, की 60 ते हा 80चा टप्पा ओलांडल्यानंतर दलित साहित्याला एक गती आली आणि याच्यामध्ये अस्मितादर्श डॉक्टर पानतावणे यांच्याविषयी कोणाचंही काही मत असलं तरी 40-45 वर्ष अस्मितादर्श चालवणं ही साधी गोष्ट नाही. त्यांचा एक टच होता. मी त्याच्यात लिहिलं अस्मितादर्शला पानतावणे टच. हा जो महत्वाचा होता. आणि याच्यानंतर मधल्या काळात अनेक बाबूराव बागुलांनी आम्ही मासिक काढलं. परंतु बाबूराव बागुलांसारखा एक सर्जनशील लेखक, एक व्यावहारिक आणि या संबंध याच्यात हे झाले नाही. राजा ढाले यांचं धम्मलिपी, जातक वगैरे असे अनेक मासिकं, कथा त्या अंगाने होत होती आणि दलित साहित्य आपापल्या परीने वाढत होतं. आता दलित साहित्य म्हणजे नेमकं काय होतं? तर दलित साहित्याची व्याख्या जसं बाबूराव बागुलांनी विद्रोह, नकार आणि विज्ञाननिष्ठ सांगितलं. तर माझ्या दृष्टीने जीवन क्रांतिकारी सामूहिक जीवन निष्ठा, परिवर्तनवादी संवेदनशीलता, जीवन मूल्यांचा प्रभाव आणि बदलाचा ही दलित साहित्याची चळवळीची संबंध हे होतं आणि हे करत असताना आपण ज्यावेळेस बाबासाहेब आंबेडकरांनी अ, अ, जे मांडलं होतं, की मला एक शेवटच्या माणसाबरोबर म्हणजे घटना सादर करताना त्यांनी सांगितलंच होतं 26 नोव्हेंबर 1949 रोजी, की मी जे लिहिलेलं आहे, ते आपण 2 विसंगत जगात प्रवेश करत आहोत. एका बाजूला राजकारणात सामाजिक समता राजकारणात एक समतेचं आपण कुठेतरी बघतो आहोत आणि दुसरीकडे सामाजिक जीवनातील विसंगतता कायम ठेवून आपण हे चाललेलो आहोत. त्याला शेवटचा माणसाला न्याय मिळणं हे बाबासाहेब आंबेडकरांचं ध्येय होतं. आणि हेच दलित साहित्याचं बदलाचा आग्रह म्हणजे काय? आणि हे करत असताना अनेक ज्या टप्पे आहेत, आता मी सगळ्या साहित्य कृतींची वगैरे नावं घेत नाहीत. पण दलित साहित्याच्या ज्या स्थितीगतीचा जो आढावा होता, तो नंतर मग आपण एक नेमकं म्हणजे काय कलाकृतीला अनेक चर्चा झाल्या दलित साहित्य. आता कलेची स्वायत्तता म्हणजे काय? किंवा कला ही हे असते अ, समाजनिष्ठ नसते, ती वादात ती अगदी अ, स्वायत्त असते. हे जे सांगितलं मी त्या पुस्तकात सांगितलं होतं प्र. सोनकांबळेंचं आठवणींचे पक्षी आणि त्यावेळेस गाजत असलेलं डोह श्रीनिवास कुलकर्णीचं. हे दोन्ही बालपणाची चित्रणं होती. परंतु श्रीनिवास कुलकर्णीला जो निसर्ग दिसला, जे डोह दिसला, डोहाचं रूप दिसलं, तिथले नदी, नाले,
डोंगर दिसले, तिथे वाडा दिसले, सगळं पक्षी दिसलं. ते प्र. सोनकांबळेंच्या आठवणी पक्षीमध्ये का नाही? म्हणजे कलेची स्वायत्तता ज्यावेळेस कला अवतरत असते, त्यावेळेस ती समाजाचे अनुभव, समाजामध्ये जे घडतं सामाजिक वास्तव घेऊन, ते घेऊन असतं. ही समाजनिष्ठ भूमिका घेऊन ती कलाची स्वायत्तता. आणि या कलेच्या स्वायत्ततेबरोबर एक अत्यंत महत्त्वाचा प्रश्न दलित साहित्यामध्ये आला आणि ती म्हणजे 1969 मध्ये मराठवाडा साहित्यामध्ये मराठवाड्याचा जो दिवाळी अंक आहे, त्याच्यामध्ये जी दलित साहित्यावर अत्यंत चर्चा आहे. पहिली आद्य चर्चा म्हणजे मिलिंद कॉलेजमध्ये झालेली, ज्याच्यामध्ये डॉक्टर म.बी. चिटणीस, डॉक्टर वानखेडे, वाल कुलकर्णी, मेपू रेगे, आणखीन मला वाटतं आणखीन ते दोघे-तिघे होते. मला वाटते श्री फडके, डॉक्टर असे सगळे लोक होते आणि ती आद्य चर्चा होती. त्याच्यामध्ये दलितांचं वाङ्मयीन भवितव्य, ही दलित साहित्य कसं घडेल ते असेल ती आद्य चर्चा. ती माझ्या दलित साहित्य एक अभ्यास या पुस्तकात मी दिलेली आहे. आणि दुसरी चर्चा मराठवाड्याची जी अत्यंत महत्त्वाची होती, त्याच्यामध्ये शरदचंद्र मुक्तिबोध होते. त्याच्यामध्ये तात्यासाहेब शिरवाडकर होते, भालचंद्र नेमाडे होते, बाबूराव बागुल, दया पवार अनेकांनी भूमिका मांडल्या त्याच्यामध्ये. आणि ती भूमिका मांडताना काही म्हणाले भालचंद्र नेमाडे तर म्हणाले होते, की असं दालन उघडण्याची शक्यताच नाहीये. वाल कुलकर्णींचं म्हणणं होतं, डॉक्टर वाल कुलकर्णी, की ह्याच्यामध्ये बुजरेपणा खूप आढळतो. सगळे असे आणि तात्यासाहेब शिरवाडकर म्हणाले, की वारसा नाकारायचा नव्हे, परंपरा नाकारायच्या नसतात, परंपरा समृद्ध करायच्या असतात. अनेक विचार आले, याला सगळ्यांची उत्तरं दिलेली आहेत. आणि मग ज्यावेळेस भालचंद्र नेमाडे सारखे असं दालन उघडणं शक्य नाही. पुढे त्यांनी देशीवादाचा पुरस्कार केला, त्याच्याकडे मी येतो. परंतु दलित आम्हाला डॉक्टर दीपू चित्रे जर आम्हाला म्हणायचे, हे तर सगळे एकाच वॉर्डातले पेशंट आहेत. म्हणजे सगळं एकसुरीचं आहे. आता हे त्याला समाज वास्तव जर ते असेल, ज्या समाजातून जे वास्तव्य असेल, तेच पुरणार. आणि मग पुढे दलित साहित्याची एक हे झाल्यानंतर एक अत्यंत गतिमान 80 पर्यंतचा, नंतर 80 नंतर 60 ते 80 पर्यंतचा जो काळ आहे दलित साहित्याचा, एक आत्मकथनाचा काळ सुरू झाला. आणि आत्मकथन म्हणजे ज्याला आत्मचरित्र म्हणा, स्वकथन म्हणा, त्याच्यावरून एक खूप वाद झाले. शाब्दिक वाद तर खूप झाले. आणि हे स्वकथन किंवा आत्मकथन असतील किंवा स्वानुभव असतील, हे जी मांडण्याची जी बिलिंगमध्ये ज्या मासिकातल्या बिलिंगमधील जी हस्तलिख जी नियतकालिक निघायची, त्यामध्ये हे लिहून घ्यायचे त्या विद्यार्थ्याचे, त्याचं पुढे विकसित स्वरूप म्हणजे आपलं हे आत्मकथनाचं आहे. आणि याच्यातही पुन्हा एक सारथी कळलं, की याच्यामध्ये एकच सूर आहे, एकच सूर आहे, पण ती अपरिहार्यता होती. समाज वास्तव आठवतं. आणि नंतरच्या काळातली जी आत्मकथनं आली, आता भुरासारखं आत्मकथन असेल अलीकडचं किंवा त्याच्यानंतरची मधल्या काळात आता तरुण पिढीची, त्याच्यामध्ये तो फरक जाणवतो. परंतु त्या काळात जी आत्मकथनं आली, ती त्या प्रकारची एकसुरीपणा हा अपरिहार्य अटळ परिणाम होता. परंतु मराठी साहित्याला जे अनुभव आले, विश्वाला, जे कधीही त्यांनी पाहिले नव्हते असे संबंध हे झाले. आणि याच्यामध्ये मिथचा मुद्दा देखील उपस्थित झाला, की मिथ्स म्हणजे पुराण कथा. म्हणजे ज्या भारतीय साहित्यामध्ये ज्या पुराणांचा, राम, कृष्ण वगैरेंचा त्यांचा गौरव आणि त्यांच्या आधारित असं जे केलं होतं, ते दलित साहित्याला ह्या नव्या मिथ्स तयार कराव्या लागतील. पुराण कथा हे त्या काळात स्वीकारलं. कारण दलित साहित्य हे नव्या आधुनिक युगाची निर्मिती होती. आधुनिक जगाची जीवनमूल्य मांडणारे एक साहित्य होतं, बदल मागणारं साहित्य होतं. म्हणून आम्ही सातत्याने तिथे आग्रह धरायचो, की आपले नायक आपण हे जिथे-जिथे सामाजिक क्रांती झाल्या, जिथे-जिथे समतेचे लढे झाले, ज्या नेत्यांनी समतेचे लढे केले, क्रांतिकारक लढे केले, ते दलित साहित्याचे नायक झाले पाहिजे. हा आपला ते आपले मित्र, आदर्श पुरुष आहेत. आणि म्हणून आपण ह्या मध्ये निर्माण केलं दलित साहित्यामध्ये नव्या मिथ्स आल्या. उदाहरणार्थ मी नेहमी सांगत असतो, की साहित्यामध्ये आता इंद्रधनुष्य पाहिल्यानंतर कोणाला अगदी हे होतं, ते त्यांचं मन गजबजून जातं आनंदाने इंद्रधनुष्य. परंतु एखाद्या दलित लेखकाला ते इंद्रधनुष्य पाहिल्यावर त्याच्या आईच्या जुनेराची आठवण होते. संबंध ते ठिकाणी. कोणाला चरण पांघरायला पौर्णिमेचा की संबंध प्रेयसीचा मुखडा आठवतो. परंतु दलित साहित्यिकाला आपल्याला एक त्याच्या भाकरीची आठवण येते. म्हणजे हा जो फरक आहे,
हा जो जाणीवेतला फरक होता, जगण्यातला फरक होता, चिंतनातला फरक होता आणि म्हणून दलित साहित्याचं वेगळेपण हे आहे. ह्या काय मराठीच्या पासून वेगळं नाही, मराठीचंच एक हे आहे. परंतु मराठी साहित्याने आजवर जे कधी चितारलं नव्हतं. झालं असेल मध्ये काही अपवाद असतील, परंतु जे चितारलं नव्हतं त्यात एक चिंतनाचा भाग आला आणि 80 नंतर असं एक दलित साहित्याला अमाप प्रसिद्धी मिळाली. जगभर झालं. मी तुम्हाला एक सांगतो, मी साहित्य अकादमीमध्ये एकदा भाषणासाठी गेलो होतो आणि राजेंद्र यादव होते. त्यांच्याबद्दल मला खूप आदर आहे. देशातील एक मोठे कथाकार आहेत, कथालेखक आहेत. त्यांनी एक कथा सांगितली, की ते एका गावात गेले आणि त्या गावामध्ये ते सगळे त्यांना सांगायला लागले, "यहाँ सब लोग दारू पीते हैं, बच्चे भी पीते, बूढ़े भी पीते, जवान भी पीते." ते जो तो येऊन सांगायला लागला. मग त्याने विचारलं, "यहाँ की औरतें पीती है क्या दारू? शराब पीती है यहाँ की औरतें?" तर म्हणाले, "नाही, औरतें नाही." म्हणजे त्यांना हे सांगायचं होतं, की औरत म्हणजे स्त्रियांना गावाच्या याच्यामध्ये अस्तित्वामध्ये खिचगंतीतच घेतलं नव्हतं. आणि त्याच्यानंतर ते म्हणजे स्त्रियांना कसं दूर लोटलं जात होतं, स्त्रियांना विचारातच घेतलं जातं. स्त्री नावाची गोष्ट आपल्याबरोबर आहे याची जाणीवच त्यानं म्हणजे स्त्रीचं अस्तित्वच नाकारलं होतं. नंतर मी त्यावेळेस भाषण करायला उठलो. त्यावेळेस मी सांगितलं राजेंद्रजीचं कौतुक केलं आणि म्हटलं, "आपने जो कथा बताई है स्टोरी, वो अपूरी है मेरे ख्याल से. मैं आपको एक बताता हूँ, कि कविता सुना के तो ये भारतीय जीवन का जो चरित्र है, चरित्र चित्रण वो पूरा हो जाएगा." तर मी ती मराठीत तुम्हाला सांगतो कविता, की चर्चची बेल वाजली, सगळे चर्चमध्ये गेले. मशिदीचा अल्लाने बाग दिली, सगळे मशिदीत जमा झाले आणि मंदिराची घंटा वाजली. काही आत गेले, काही बाहेर राहिले. हे झाल्यानंतर मग सगळ्यांनी ते म्हणजे भारतीय जीवनामध्ये असे एक विशिष्ट समूह हे कसं झालं ते वापरलं. म्हणजे बाबासाहेब आंबेडकरांनी जो लढा दिलाय तो मानवमुक्तीचा लढा. एक आपण लक्षात ठेवलं पाहिजे. दलित साहित्य हे काय मगाशी अपर्णाने जे प्रास्ताविकात सांगितलं, का हा एका जातीचा किंवा लढा नव्हता. हा मानवमुक्तीचा लढा होता. दलित साहित्याचं केंद्रबिंदू हे माणूस होतं, हे आपण ओळखलं पाहिजे आणि हे करत असताना आपण केवळ आंबेडकराईट किंवा बाबासाहेब आंबेडकरांना मानणारेच लोक याच्याबरोबर असे नव्हते. तर डाव्या पुरोगामी लेखकाने देखील दलित साहित्याची बाजू भक्कमपणे मांडलेली असतील. मग ते शरच्चंद्र मुक्तिबोध असतील, गंबा सरदार असतील, अ, अ, डॉक्टर सदा कराडे असतील, नेरुरकर असतील, हे असे अनेक लोक जे होते, वि.स. जोग असतील तिथे नागपूरमध्ये तिच्या अनेक लोक होते, की ज्यांनी बाबासाहेब आंबेडकरांनी जहाल लढाई जे प्रेरणास्रोत असलेले हे दलित साहित्याला बळकटी आणण्यासाठी एक आपलं लिखाण केलेलं आहे. म्हणजे आपण हे असं समजू नये, की दलित साहित्य हे अलगतावादी किंवा सूडवादी साहित्य आहे. ही जी प्रतिमा किंवा आपण एखाद्या विशिष्ट ठीक आहे, चालीरीतीविरुद्ध, कर्मकांडाविरुद्ध, विषम व्यवस्थेविरुद्ध लढणं ठीक आहे. पण आपण एका जातीविरुद्ध किंवा धर्माविरुद्ध लढत नव्हतो. तर मानव मुक्तीचा आग्रह धरून जी जीवन मूल्यांचा सातत्याने आग्रह दलित साहित्याने घेतलेला आहे. आणि म्हणून हे असं हे साहित्य पुढे-पुढे जात आलेलं आहे आणि विशेषतः दलित साहित्याने स्त्रियांची जी आत्मचरित्र आहे, ज्योती लांजेवार इज अ प्रॉडक्ट ऑफ दॅट मूव्हमेंट. शी इज अ प्रॉडक्ट ऑफ अतिशय निर्भीडपणे त्या मांडायच्या मतं. म्हणजे बाबासाहेब आंबेडकरांनी जी चळवळ सुरू केली, जशी राजकीय, तशी सांस्कृतिक मूल्यांची चळवळ. दलित साहित्य हा काय केवळ साहित्यिक लढा नाहीये. एक सांस्कृतिक मूल्य बदलाची चळवळ आहे. अत्यंत म्हणजे तुम्ही या संबंधात मी विस्तृतपणे बोललो असतो. हा शब्द आहेत तुमचे साधारणतः वध. संबंध जे सांप्रदायिक आणि धर्मांध लोक आहे, गांधीवध म्हणतात. गांधीचा खून झालेला आहे. वधाला धर्मशास्त्र संमत असं शब्दरूप देऊन ते एक त्याला एक उदात्तीकरण करतात. आपणही ते उदात्तीकरण नाकारलं पाहिजे आणि आपण आपली एक जी मीच ज्याला म्हणतो, आपली एक शब्दसृष्टी असते. ती आपण निर्माण केली पाहिजे. ती प्रयत्न झालेला आहे आपला. त्या ह्याच्या वाचत जात नाही. परंतु बाबासाहेब आंबेडकरांनी जे आपल्याला एक संबंध बंडखोरीची, विद्रोहाची, परंतु सकारात्मक आणि एक रचनात्मक अशी एक उभारणी करण्याचं जे शस्त्र दिलं होतं प्रबोधनाचं, मला वाटतं दलित साहित्य चळवळ ही त्या सांस्कृतिक चळवळीचा एक भाग. आता याच्यानंतर 80 नंतर झालं काय?
चळवळीची रिपब्लिकन संबंध डाव्या चळवळीची असेल, रिपब्लिकन चळवळीची असेल, त्या राजकारणी ते जात नाही. परंतु एक दलित साहित्याला एक मान्यता मिळाली. विद्यापीठीय मान्यता मिळाल्यानंतर दलित साहित्याचा आणि संबंध देशामध्ये ते गेलं. एक दलित साहित्य वैशिष्ट्य म्हणजे 50 वर्षानंतर दलित साहित्याची चळवळ ही महाराष्ट्रात मराठीत सुरू झाली. परंतु संबंध ती देशात आणि जगात गेली. आपल्याला असं दिसेल, की बाकीचे जे प्रवाह निर्माण झाले नवकथा मराठीमध्ये किंवा आणखीन जे नवकथापासून ते नवकवितेपासून किंवा अनेक जे मराठीत संप्रदाय निर्माण झाले, तर बाहेरचे संप्रदाय आपल्याकडे आले. आपण बाहेरून स्वीकारलं. लिटल मॅगझिनची चळवळ परंतु बंगालमध्ये वगैरे सुरू झाले, ती आपण महाराष्ट्रात घेतली. बाकीचे प्रोग्रेसिव्ह मूव्हमेंट असेल, ज्याला प्रगतिशील लेखन म्हणतात, त्या लेखनाचे परिणाम मराठीवर झाले. परंतु महाराष्ट्रामध्ये जो दलित साहित्याचा प्रवाह आला, त्याची एक दखल आणि त्याचा प्रभाव हा मराठीत नव्हे, तर भारतीय भाषामध्ये देखील सगळ्या भाषामध्ये ते गेलं आणि ते झालेलं आहे. म्हणजे दलित साहित्य आज 50 वर्षानंतर देखील टिकून का आहे? याचं आपण उत्तर इतर सगळे प्रवाह नष्ट झाले. दलित मराठीमध्ये किंवा काय, परंतु दलित साहित्य नावाच्या संदर्भात कोणाला काय असेल, परंतु ज्या जाणीवा ज्या निर्माण केलेल्या आहेत दलित साहित्याने, त्या आजही साहित्यात प्रभावी आहे. याचं उत्तर आपण शोधलं पाहिजे. आणि दुसरं म्हणजे दलित साहित्याने काय केलं आणखीन एक काम, की इतर जे ग्रामीण भागातले लेखक होते, आदिवासी समूहातले लेखक असतील, भटके विमुक्तातले लेखक असतील, दलित साहित्यातले लेखक एक बाबासाहेब आंबेडकरांची प्रेरणा घेऊन, त्यांची विचारधारा घेऊन त्या धीटपणे, विद्रोहीपणे, बंडखोरपणे जे मांडत होते, त्या प्रकाशातले ग्रामीण भागातले लेखक देखील जसं म्हटलं जे दलित समूहातले नसतील, दलितातले इतरातले असतील, भटक्या विमुक्ताचे लेखक असतील, आदिवासीचे लेखक असतील, हे सगळ्यांची नावं मी घेत नाहीत, पण आपल्याला दिसतं, की दलित साहित्याने मराठी साहित्याला एक बंडखोरीची जाणीव दिली, एक धीटपणाची जाणीव दिली आणि आपले अनुभव, आपलं विचार, आपलं म्हणणं, आपल्या आशा आकांक्षा, आपल्या मनात काय खतखततंय, आपल्याला कुठल्या समाजात आहोत, आपल्याला कुठे आहोत, ह्या जी एक बांधिलकी, ही जी निष्ठा आहे, जीवन निष्ठा, ही दलित साहित्याने इतर साहित्याला दिली. त्यामुळे मराठी साहित्य आज जे बहरत चाललेलं आहे, वेगवेगळ्या विचाराचे लोक असतील, वेगवेगळ्या धर्माचे लोक असतील, वेगवेगळ्या विचार पद्धती विचाराने वावरणारे लोक असतील. पण आज जे बंडखोरी करतात, हा दलित साहित्यातल्या बंडखोरीचा मोठा परिणाम होता, ही धीटपणा दिला. कारण यापूर्वी संबंध मराठी साहित्यामध्ये एक समीक्षकांचा आणि एक पगडा संबंध, की आपले समीक्षक आणि संबंध जे मग ते गोळीबंद अनुभव असेल, ते आशयाची प्रसरणशीलता असेल वगैरे जे शब्द आहेत, ते इतके गुळगुळीतपणे वापरून झाले होते आणि समीक्षा इतर बहुजनांच्या आणि याच्या माती मारली. आणि ह्या सगळ्या ह्याच्यामध्ये जे 1960 साल मगाशी 3 जे प्रवाह आले होते, मी नेहमी त्याचा उल्लेख करतो. 1960 साली संबंध संयुक्त महाराष्ट्राच्या महाराष्ट्र राज्याच्या निर्मितीनंतर आणि महाराष्ट्रामध्ये शाळा कॉलेजमधून जो नवीन बहुजन समाजातला, दलित समाजातला, वेगळ्या खालचे समाजातले विद्यार्थी, तरुण जे शिकून तयार झाले होते, ते आपला चेहरा शोधत होते आणि याच्यातून 1960 नंतर जे 3 प्रवाह आले, म्हणजे एक दलित साहित्याचा प्रवाह मी तुम्हाला सांगितलं. त्यानंतर एक नारायण सुर्वेंच्या रूपाने एक पुरोगामी साहित्याची जी विचार परंपरा खंडित झाली होती, त्यांचा ऐसागी ब्रह्म. ना घर होते, ना गणगोत होते, पायाखाली चालेल तेवढीच जमीन होती. त्यांचं अ, मा माझे विद्यापीठ आणि या संबंधाच्या कविता नारायण सुर्यांच्या कवितेने एक आलेला एक मार्क्सवादी किंवा ज्याला पुरोगामी किंवा कामगार कष्टकऱ्यांचा एक प्रवाह आणि लिटल मॅगझिनची चळवळ. हे तिन्ही प्रवाह एक प्रस्थापिताविरोधी होते. आणि तुम्हाला कल्पना असेल, की या तिन्ही प्रवाहांचं एकमेकाशी समांतर आणि पूरक असे प्रवाह होते. बाबूराव बागुलांच्या विद्रोहाच्या कविता या सतीश काळसेकर यांच्या फक्त अनियत कलेकडे छापलेल्या आहेत. नामदेव ढसाळ, आम्ही सगळेजण लोक त्या सगळे आपण जे होतो, की ह्या अनियतकालिकामध्ये दलित साहित्याच्या जी अँग्री एगिम्यांची चळवळ, लिटल मॅगी त्याच्यामध्ये लिहित होतो. हे तिन्ही प्रवाह पुढे होते. परंतु आज दलित साहित्याचा प्रवाह हा समोर होत गेला याचं कारण एक सामाजिक भान आणि वास्तवाशी एक असतं. एस्टॅब्लिशमेंट विरुद्ध लढणं, प्रस्थापिताविरुद्ध लढणं म्हणजे काय एखादं मासिक किंवा व्यक्ती नव्हे. व्यवस्था आपली शत्रू असते हे भान
दलित साहित्याने जपलेले आहेत आणि त्या व्यवस्थेविरुद्धचा लढा, सामाजिक समतेच्या मूल्याचा आग्रह आणि ह्या जीवन मूल्यांचा प्रभाव आपल्या साहित्यात हा पडत गेला. पुढे हे आत्मकथनाचं मी तुम्हाला सांगितलं. पुढे नंतर 1980 नंतर दलित साहित्याला मान्यता मिळाल्यानंतर ते काही विद्यापीठीय समीक्षेच्या विळख्यात दलित साहित्य एक गेलं. एक कारण काय, याच्यामध्ये नंतर पूर्वी कसे कार्यकर्ते आणि लेखक असे वगैरे लिहायचे. नंतर मग दलित साहित्यामध्ये 3 घटक लिहायला लागले. मग पहिल्यांदा जो प्राध्यापकांचा जो वर्ग झाला संबंध देशामध्ये, मराठी साहित्यामध्ये प्राध्यापकांचा, लेखकाचा वर्ग, प्राध्यापक म्हणून विद्यापीठात शिकवणारे शिक्षक, प्राध्यापक वगैरे. नंतर दुसरा वर्ग झाला जे शेवराव निवृत्त बुद्धिजीवी होते. आंबेडकर आहेत, बुद्धिजीवी, बाबासाहेबांना मानणारे. ते एक लिहायला लागले. आणि तिसरा शहरातल्या खेड्यापाड्यामध्ये ग्रामीण कार्यकर्त्यांचा वर्ग होतो. ते असे लिहायला लागले. आणि त्याच्यानंतर विद्यापीठीय ज्याला मान्यता मिळाल्यानंतर विद्यापीठ अनेक लेखक कविता संग्रह आणि ठीक आहे. परंतु विद्यापीठाची लिहिता विद्यापीठाची गाईड्स तयार व्हायला लागली तिथे दलित साहित्याची. आणि दलित साहित्याला हे अभिप्रेत नाही. दलित साहित्य अस्सल आहे. त्याची गाईड्स म्हणजे विद्यापीठात निर्माण होऊ नये, कारण भाषणाचे किंवा लेखाचे संग्रह म्हणजे दलित साहित्य नाहीये. एक दलित साहित्याच्या बाबतीत समीक्षेचा जो मूळ मुद्दा आहे, सौंदर्य शास्त्राबद्दलचा जो मुद्दा आहे, दलित साहित्याने आम्ही समीक्षा ज्यावेळेस मी 73 साली लिहिलं होतं बाबूराव बागुलांच्या कथेच्या विषयी महाराष्ट्र टाइम्समध्ये त्यावेळेस, की बाबूराव बागुलांची रांगडी बेरकी भाषा, हादरवून सोडणारा अनुभव विश्व आणि याला एक नवीन मराठीतली समीक्षा मूल्य कामाची नाहीयेत. किंवा नामदेव ढसाळांचा गोलपिटा आल्यानंतर जी पारंपरिक शब्दकळा होती, डिक्शन ज्याला आपण म्हणतो, ती परंपरा म्हणजे विजय तेंडुलकरांना लिहिता प्रस्तावना, संबंध समजून घ्यावं लागलं. मी स्वतःचं मोठेपण सांगत नाही, पण ज्यावेळेस समीक्षेसाठी ते पुस्तक गेलं एखाद्या चांगल्या दैनिकाकडे, त्यावेळेस मग मोठमोठे मराठीतले समीक्षक, मी नावं घेत नाहीत, मग सांगायला हरकत नाही, विजयाताई राजाध्यक्ष असतील, सरोजिनी वैद्य, अनेक लोकांना लिहायला सांगितलं. पण गोलपिटावर लिहिणं कसं, शेवटी मराठीतली पहिली समीक्षा गोलपिटावरची मला वाटतं ही माझी आहे. दलितांच्या वेदनेचा स्फोटक आविष्कार. म्हणजे मी माझं मोठेपण सांगत नाही, परंतु एक त्या काळात तो अनुभव होता, ते एक सांगतो. आणि म्हणून समीक्षा मूल्य, सौंदर्यशास्त्र दलित साहित्याचं, याची एक अजूनही मला वाटतं हे झाली नाही. जसं आपण कवितेचे खूप आपण हे केलं, ती समीक्षा मूल्य आणि ही सौंदर्यशास्त्र दलित साहित्याचं, कारण खाजगीकरणाचा काळ आल्यानंतर संदर्भ बदलतात. गावाकडील अत्याचार, अन्याय अत्याचार त्या कविता लिहून झाल्यानंतर समाजामध्ये वर्ग निर्माण झालेले आहेत. एक शिक्षण खाजगीकरणाच्या याच्यानंतर एक नवीन पिढी तयार झालेली आहे. ती नवीन पिढी आंबेडकरी चळवळीकडे कशी बघते, याचं एक कुठेतरी आपण मूल्यमापन करण्यात कमी पडलेलो आहोत. आणि परंतु याच्यात आणखीन एक चांगली गोष्ट आली, ही नवीन पिढी दलित साहित्याला पूरक अशी जी निर्मिती झालेली आहे, की बाबासाहेब आंबेडकरांचं केवळ सामाजिक चळवळीतलं योगदान, चौदार तळ्याचं, काळाराम मंदिराचं याच्या पलीकडे जात नव्हतं. पण बाबासाहेब आंबेडकरांनी शेतीविषयक मांडलेले प्रश्न, नियोजनाचे प्रश्न, पाण्याचे प्रश्न, स्त्रियांच्या संबंधीचे प्रश्न, बाबासाहेब आंबेडकरांनी ह्या देशाचं उभारणी, राष्ट्र निर्मितीसाठी जे कायदे मंत्री किंवा व्हाईसरॉयच्या गव्हर्नर असताना त्यांनी जे केलेलं आहे, त्याचं नियोजन पुस्तकं खूप आली संशोधनात्मक. ही खरं म्हणजे अतिशय मोठी जमेची बाजू आहे. ती ललित साहित्यामध्ये वगैरे त्या दलित साहित्याच्या ह्याच्यात बसत नाही, पण दलित साहित्याला पूरक बाबासाहेब आंबेडकरांचं विचार विश्व आणि बाबासाहेब आंबेडकरांचं जाणीवेचं क्षेत्र, बाबासाहेब आंबेडकरांची वैचारिक झेप एक ध्वनित करणारी, तिला चितारणारी अनेक पुस्तकं. मग त्याच्यामध्ये अगदी मी सगळ्यांचं मुर्गेकर असतील, थोरात असतील, रावसाहेब पचले असतील, अनेक जे विचारवंत आहेत, त्या सगळ्या विचारवंतांनी हे केलेलं आहे. सगळे जे ठिकठिकाणी येतात. असं काही नावं राहिली तर माझे मित्र आहेत सगळीकडे जे आहेत, ते काहींची नावं राहिली असतील तर मला क्षमा करावी. परंतु ह्या वैचारिक हे विश्व हे समृद्ध केलेले आहे आणि ते होत चाललेले आहे. संशोधनाच्या नव्या दिशा, बाबासाहेब आंबेडकरांचं विनोदासंबंधी, साहित्यासंबंधी काय होत होतं. बाबासाहेब आंबेडकरांनी बहिष्कृत अत्यंत त्या काळात नव्हतं सगळं उपलब्ध. परंतु आज देशामध्ये एक असा एक विषय आहे, की बाबासाहेब आंबेडकरांचं नाव घेतल्याशिवाय हे
आता बाबासाहेब आंबेडकरांच्या ह्याच्यामध्ये दलित साहित्य आवर्तात सापडलेलं आहे का? ह्या आजच्या परिस्थितीमध्ये किंवा दलित साहित्याने एक जे दिलेले आहे संबंध, त्याच्यामध्ये आवर्तात मला अजिबात वाटत नाही. कारण प्रत्येक पिढी एक स्वतंत्र राष्ट्र असतं असं बाबासाहेब आंबेडकरांच्या ह्याच्यामध्ये त्यांचं आणि प्रत्येक पिढीच्या इच्छा, आकांक्षा हे वेगळे असतात. आता दलित साहित्याचं नाव बदलण्याचं अनेक जण मगाशी फतवे काढतात. काय मला तेच मी सांगितलं, की हे काय व्यक्तीच्या मनातून दलित साहित्य चळवळ जन्माला आली नाही. ती साहित्यिकांच्या, विचारवंताच्या, त्या काळच्या कार्यकर्त्याच्या विचार मंथनातून आलेले. नाव बदलाय मला माझ्यासारख्यांचं म्हणणं नाही, नाव काय द्यायचं सगळं ठरवू ना आपण. आता दलित साहित्याची नाव बदलण्याची गरज का मला वाटत वाटत नाही. कारण मी लिहिलेलं आहे, की दलित साहित्याची चळवळ, दलित शब्द ही जात नसून जाणीव आहे. एक जाणीव आहे, की बदलाची मागणी करणारे क्रांतिकारक समूह म्हणजे दलित. आणि जे बदलाची मागणी करतात सामाजिक अन्यायाच्या विरुद्ध, सामाजिक समतेच्यासाठी करतात, आर्थिक समतेसाठी करतात, सांस्कृतिक बदलाचा हा दलित साहित्य केवळ कविता, कथन एक सांस्कृतिक मूल्य बदलाची ही चळवळ आहे, हे लक्षात ठेवा. ज्या व्यवस्थेने, ज्या धर्माने, ज्या संबंध विचारसरणीने माणसावर गुलामगिरीच्या मूल्य लादलेली आहेत, तुला कर्मकांडांचे जे हे शिकवलेले आहेत, कर्मकांड, चालीरीती, अंधश्रद्धा, ज्या बदलल्याशिवाय आपल्याला हा समज बदलत नाही. म्हणजे जीव हा बदलाचा लढा आहे. बाबासाहेब आंबेडकरांनी बुद्ध धम्माचं हे सांगताना धम्म आणि धम्ममध्ये हाच फरक केलेला ना, धर्म आणि धम्म. बाबासाहेबांनी सांगितलं धर्माचे 2 भाग सांगितलेले आहेत. एक नीतीचा, म्हणजे नीती व्यवस्था म्हणजे समाज नीतिमूल्य मानणारा एक धर्म, तत्वज्ञान मानणारा एक धर्म आणि दुसरा कर्मकांड, विपाक, कर्म हे मानणारा धर्म. बाबासाहेब आंबेडकर कर्मकांड आणि हे सगळं नाकारतात आणि आपण आता हा बौद्ध धम्म आणि दलित साहित्यात देखील जे कर्मकांड, जे लोक बदलतात. दलित साहित्याचं दलित शब्द हा क्रांतिकारक समूहात एक प्रतिनिधित्व करत असताना, मग दलित साहित्य हा का करतो दलित हा शब्द? जगातल्या आज तो ऑक्सफोर्ड डिक्शनरीत समाविष्ट झालेला आहे. जागतिक लिटरेचरमध्ये आरपटाला माहीत असेल सगळं जागतिक संबंध देशामध्ये दलित लिटरेचर हा शब्द एक क्रांतिकारी असा शब्द बदलाची मागणी झालेला आहे आणि तो देशातल्या सगळ्या दलितांना एकत्र करतो. हा शब्द त्याला एक सौष्ठव आलेलं आहे संबंध चळवळीमध्ये या दलित या शब्दाला एक सौष्ठव आलेलं आहे, एक बळ आलेलं आहे, ज्याला असर्शन म्हणतो. असा हा शब्द दलित शब्द वापरतो आणि हे तिथल्या प्रतिगामी आणि परंपरावाद्यांना जे अ, संबंध दलित चळवळीला एक अ, बंडखोर भूमिकेतून बाहेर काढू बघतात, अशांचा एक डाव असतो आणि दलित शब्दाला मग पर्याय देण्याचे. ठीक आहे, पर्याय द्यायचा असेल, सगळ्यांनी बसूया. काय करायचं असेल तर ठरवूया. पण हे फतवे काढून हा शब्द गाळला पाहिजे, तो गाळला पाहिजे, ही मनोवृत्ती मला वाटतं एक मुजोरी, ज्याला वैचारिक मुजोरी म्हणतात, ही काही एकाची चळवळ नाहीये दलित साहित्य चळवळ. हे प्रत्येकाने भान ठेवलं पाहिजे. आणि म्हणून मी ज्यावेळेस आज लिहितो, त्यावेळेस आंबेडकरी चळवळीला किंवा दलित साहित्य चळवळीला किंवा एकूण संबंध परिवर्तनाच्या चळवळीला एक परिवर्तनवादी संवेदनशीलता, बदलाची भावना घेऊन आपण एक दलित साहित्याकडे बघतोय, ती चळवळ म्हणून बघतोय. प्रत्येकाला व्यक्तिगत जीवनात काय अवॉर्ड्स मिळाले असतील दलित साहित्यामुळे, ते मिळू देत. नाव झालं असेल तेही काही हरकत नाही. परंतु ही साहित्यिक चळवळ ही सामूहिक आहे. सामूहिक प्रखर जीवननिष्ठा, क्रांतिकारी जीवननिष्ठा घेऊन बदलाची मागणी करणारी चळवळ आहे. हे आपण जर अधोरेखित केलं नाही, तर आपल्याला मला वाटतं दलित साहित्याची जी आज आवर्तात सापडल्यासारखं वाटतं. ते मला वाटतं एक आपण गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे, की अनेक लोकांना वाटतं आंबेडकरी चळवळ आता चिरफाड झाल्या, तिच्या हे झालेल्या आहेत. ठीक आहे, ती आंबेडकरी चळवळ किंवा साहित्याची वेगवेगळ्या पातळीवर असेल. संघटनात्मक दृष्ट्या पाहिलं तर हे मी म्हणतो. पण वैचारिक दृष्ट्या पाहिलं तर आज बाबासाहेब आंबेडकर संबंध त्यांच्या ग्रंथाद्वारे, विचाराद्वारे आज संबंध देशामध्ये नव्हे, संबंध जगामध्ये पोहोचलेले आहेत आणि जगात बाबासाहेब आंबेडकरांची जी जीवनमूल्य त्यांनी संविधानामध्ये मांडलेली आहेत. आज खरं म्हणजे बाबासाहेब आंबेडकरांचं दलित साहित्याची जपणूक करायची, जीवनमूल्यांचा आपण जतन करायची ती प्रकर्षाने
पुढे मांडण्याची म्हणजे बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान. कारण संविधानामुळे अनेकांची अडचण होते. अनेकांना आपल्या ज्या डोक्यातल्या ज्या कल्पना असतील, त्या मग त्या सांस्कृतिक राष्ट्रवादातून आणि कुठल्या राष्ट्रवादातून निर्माण होत असतील, त्यांना एक शह देणारं म्हणजे त्यांना एक प्रतिबंध आणि संबंध देशाला राष्ट्रीय असेल, आंतरराष्ट्रीय पातळीवर असेल, मानवमुक्तीला जीवनमूल्य आहेत, ती बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानात जपणूक केलेली आहे आणि दलित साहित्य चळवळीचं याच्या पुढचं कार्य असेल, की जीवन आता मी काय म्हणतो, की ज्यावेळेस मी असं म्हणतो, की जीवनमूल्य आपण त्यावेळेस मी प्रचारकी म्हणत नाही. मी साहित्य हे साहित्य असतं मला माहीत आहे. प्रत्येक कलाकृतीचं अंगीभूत गुण असतात. प्रत्येक कवितेचं, प्रत्येक कथेचं बळ कशात असतं, कलाकृतीचं बळ हे प्रत्येक माध्यमाला स्वतःचं अंगीभूत असं सामर्थ्य असतं. ते वापरलं पाहिजे. नाहीतर दलित साहित्यात देखील उरवडवेपणा, ज्याला आक्रस्ताळेपणा आणि असा याच्यातूनही निर्माण झालेलं साहित्य आहे. परंतु मी ही दलित साहित्याची एक मूलभूत जाणीव घेऊन चिंतनातून आणि एक कलात्मकता नाकारता येणार नाही आपल्याला. साहित्याच्या अंगाने आपण जर साहित्य लिहिणार असू, कारण भाषण करणं आणि कविता लिहिणं या 2 गोष्टीत फरक आहे. ज्यावेळेस मी जीवनमूल्यांचा आग्रह धरतो, त्यावेळेस आपल्याला प्रत्यक्ष जीवनमूल्य नावं घेऊन वगैरे ती करता येत नाही. ती अनुभवातून आणि आपण जी कलाकृतीतून साकार करतो, त्याच्यातून ती प्रतीत होत जातात. आपल्याला मला वाटतं हे सांगायला नको आहे, की अनेक कथा कवितेची उदाहरणं दिली असती, परंतु मी ती देत नाही. कारण आपण ज्यावेळेस प्रचारी साहित्य निर्माण करायचं नाही, जीवन मूल्याला अभिप्रेत असलेलं साहित्य, कसदार साहित्याची निर्मिती आपल्याला करायची आहे. कारण बाबूराव बागुलांची एक कथा फक्त तुम्हाला सांगतो. ज्यावेळेस त्यांना ते अहमदाबादमध्ये रेल्वे कामगार होते आणि तेव्हा त्यांची जात कळते. जात चुरली होती मधली त्यावेळेस त्यांना विचारतात लोक, "तुमको किसने मारा? किसने मारा?" त्यावेळेस ते उत्तर देत होतं नायक, "मुझे लोगों ने नहीं मारा, मुझे मनु ने मारा है." म्हणजे हे ज्या प्रतिकात्मक म्हणून आपल्या मिथ्स, आपलं नवीन अनुभव, विश्व, डिक्शन आणि ही संबंध ही जी उभी आहे, ही दलित साहित्याच्या ह्याच्यातून आली पाहिजे. आज देशामध्ये जे वास्तव आहे, ते वास्तव साहित्याने ताबडतोब क्रांती होतंय किंवा हे न पण प्रबोधनाची चळवळ बाबासाहेब आंबेडकरांनी रिव्होल्यूशन आणि काउंटर रिव्होल्यूशनमध्ये सांगितलेलं आहे, की क्रांती आणि प्रतिक्रांती आणि त्याच्यात त्यांनी एक सांगितलेलं आहे, की प्रत्येक क्रांतीच्या अगोदर एक असे सांस्कृतिक बदल होत जातात जीवनामध्ये, समाज जीवनामध्ये. मला वाटतं दलित साहित्याने त्या काळात देखील म्हणजे रिपब्लिकन पक्षाच्या फाटाफुटीत असताना देखील दलित साहित्याच्या निर्मितीने सांस्कृतिक कार्य, एक सांस्कृतिक बदलाचं, मूल्य बदलाचं आणि हे जाणीवा विकसित करण्याचं नव्या पिढीचं काम. याच्यात महत्त्वाचं काय आपलं साहित्याचं, दलित साहित्याचं, ह्या ज्या जाणीवा आहेत समतेच्या बाजूने उभ्या राहिलेल्या, परिवर्तनाच्या बाजूने उभ्या राहतात ज्या जाणीवा, त्या विकसित करणं हे साहित्याचं आणि मला वाटतं मनोरंजन हे काय साहित्याचं तर त्याच्याबद्दल मी बोलत नाही, पण ह्या आपण जाणीवा, या समतेच्या जाणीवा, प्रबोधनाच्या जाणीवा, माणूसपणाच्या जाणीवा विकसित करायच्या आणि एकूण जो माणसावर जो संबंध आज जो आघात होत आहे, संबंध अभिव्यक्ती स्वातंत्र्य आणि विचार स्वातंत्र्य आणि याचा लोप होणंच म्हणजे समाजाच्या ऱ्हासाच्या दिशेने आपण जात असतो. ज्या समाजामध्ये बाबासाहेब आंबेडकर हे लोकशाहीवादी होते कट्टर. त्यांना लोकशाही म्हणजे केवळ त्यांना शासन यंत्रणेचा प्रकार माहीत नव्हता. बाबासाहेब म्हणजे 5 वर्ष इलेक्शन आली आणि 5 वर्षात आपण इलेक्शन दिलं. म्हणजे एक लोकशाही हा सामाजिक केवळ शासन व्यवस्थेचा प्रकार नाही. लोकशाही ही समाजधारणा आहे. ही समाज जीवनाची पद्धती आहे. हे बाबासाहेबांना सांगायचं होतं. बाबासाहेब आंबेडकर यांनी लोकशाहीमध्ये सामाजिक लोकशाहीचं सोशलायझेशन ऑफ डेमोक्रेसी बाबासाहेबांनी सांगितलेलं आहे. लोकशाहीचं सामाजिकीकरण झालं पाहिजे. म्हणजे लोकशाहीमध्ये जे हक्क इथल्या दलितांना असतील, शोषितांना असतील, वाटल्यास वंचितांना असतील, सगळ्यांना ज्या घटक जे विषमतेचे बळी ठरलेले आहेत, त्यांना हे मिळाले पाहिजेत. ही बाबासाहेब आंबेडकरांची धारणा होती. दलित साहित्य,
जर बाबासाहेब आंबेडकरांचं प्रेरणा स्रोत मानत असेल, तर बाबासाहेब आंबेडकरांनी जीवनमूल्य सांगितली, ज्या जीवनमूल्याचा विकसित केला, ती केले पाहिजे. आणि यासाठी मग आपल्याला काय केलं पाहिजे आज? आज आपण मला वाटतं कुठचीही संघटना किंवा कुठचाही एक बदल घडवायचा असेल, तर क्रांतिकारी तत्वज्ञान पाहिजे असतं. क्रांतिकारी समूह पाहिजे असतात आणि ती क्रांतिकारी याची संबंध क्रांतिकारी या अर्थाने की परिवर्तनवादी, जीवनवादी, माणूस हा केंद्र माणसाला बनवणारी जी मूल्य पुढे न्यायची असेल, तर तशा प्रकारची संघटना किंवा त्याला कार्यरत करणारी अशी यंत्रणा होवी पाहिजे. आज आंबेडकरी चळवळीत असल्या कुठल्याही प्रकारची यंत्रणा नाही. ज्या काळामध्ये आम्ही मला वाटतं संबंध आपले, आम्ही म्हणजे संबंध आपण एका सुसंवादाने बसायचो, विचाराने बसायचो. काय करायचं? समाजापुढे प्रश्न आहेत, साहित्यापुढले प्रश्न आहेत, चळवळीपुढले प्रश्न आहेत. त्याच्यातला सुसंवाद या सगळ्यातून नाहीसं झालेलं आहे. आणि या संवादातून एक कुठेतरी आपल्याला वाटतं, की आपण आता विखुरले गेलेपणाची भावना आहेत. एकत्वाची जी भावना, एक जिन्सीपणाची आंबेडकरी विचाराचा मध्ये एक जिन्सीपणा आणणं आणि आंबेडकरीला एक राजकीय याचं राहू द्या, परंतु सांस्कृतिक प्रबोधनाच्या पातळीवर एक केंद्र म्हणून ज्याला थिंक टँक मी म्हटलंय त्याला, अशी एक पॉवर हाऊस प्रत्येक चळवळीला पॉवर हाऊस निर्माण करणारी आणि ह्या चळवळीला ऊर्जा देणारं केंद्र, ऊर्जा केंद्र हे आंबेडकरी चळवळीत नाहीये. दलित साळवीत चळवळीत देखील ते नाहीये. मला वाटतं आपण सगळ्यांनी एक कुठेतरी त्याचं भान ठेवलं पाहिजे, की ही जे साहित्य चळवळ ही व्यक्तिगत चळवळ नाही, ही समूहाची चळवळ आहे. जीवननिष्ठ क्रांतिकारी भावना घेऊन, परिवर्तनवादी संवेदनशीलता घेऊन, एक बदलाची मागणी करणारी आणि मानवाला एक त्याचं मानवमुक्तीचं विशेषतः बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानामध्ये जी जीवनमूल्य सांगितलेलं आहे, एक माणूस एक मूल्य, बाबासाहेबांचं तत्वज्ञान. आपण काय ताबडतोब संबंध चळवळ आपण एकत्र झाल्यानंतर साहित्याद्वारे क्रांती होते असं माझं म्हणणं नाहीये. परंतु जी भावना विकसित करण्याची, जाणीव विकसित करण्याची, नव्या पिढीला बाबासाहेब आंबेडकरांचे लढे, बाबासाहेब आंबेडकरांचं तत्वज्ञान हे जर सांगायचं असेल, तर मला वाटतं दलित साहित्याकडे आणि त्याच्या अनुषंगाने निर्माण होणारं जे वैचारिक साहित्य आहे, त्या सगळ्यांचं मी स्वागत करतो. सगळेजण आज शेती, नियोजन या सगळ्या ह्याच्यावर सगळेजण काम करतात. बाबासाहेबांची पत्रकारितापासून बाबासाहेबांचं आंतरराष्ट्रीय धोरण असेल, काश्मीराचा प्रश्न असेल, मुस्लिम समाजाविषयीचं असेल, परराष्ट्र धोरणासंबंध असेल, या संबंध याचे भाकरा नानगल सारखं त्यांचा प्रकल्प, दामोदर व्हॅली सारखा त्यांचा प्रकल्प, या सगळ्यांचं म्हणजे एम्प्लॉयमेंट एक्सचेंज सारखा स्त्रियांच्या बाबतीत जो आम्ही स्त्रियांना नेहमी सांगत असतो तिथले ज्यावेळेस जातो, की बाबासाहेब आंबेडकरांचं खरं म्हणजे फुले आणि बाबासाहेब आंबेडकरांचं हे यांना दैवत म्हटल्यापेक्षा एक त्यांना संबंध, त्यांना पूजा सगळ्यांनी केली पाहिजे. स्त्रियांनी आज बाळंतपणाची रजा 3 महिन्याची आजच्या वर्किंग वुमनला ही बाबासाहेब आंबेडकरांनी त्यावेळेस बाबासाहेब आंबेडकरांचं आहे. तरुणांच्या पुढे जे एम्प्लॉयमेंट एक्सचेंज पडून जे प्रश्न आहेत, अनेक प्रश्न आहेत, त्या असे जात नाहीत. आपण सगळे जाणकार आहात. आम्हाला फक्त एवढंच त्या निमित्ताने सांगायचं आहे, की दलित साहित्याची जी स्थिती, गती तर आहेच दलित साहित्याला आणि ते निर्माण होत राहणार आहे. भयानक त्या अंगाने केवळ ते दलित नावाने होईल की नाही किंवा काय होईल, परंतु ज्या जाणीवा विकसित केलेल्या आहेत दलित साहित्याने बदलाच्या, त्या जाणीवा आजच्या तरुण कार्यकर्त्यामध्ये, लेखकामध्ये आहेत आणि त्या केवळ बाबासाहेब आंबेडकरांना मानणाऱ्या संबंध महाराष्ट्रामध्ये आज जो तरुण वर्ग उभा राहतोय, एका बदलाच्या भावनेने झपाटले पण या साहित्यात दिसून येत आहे. मी फार त्या बाबतीत समाधानी आहे. म्हणजे जे मी वाचतो तरुण मुलांचं आणि सगळ्या ह्याचं साहित्य अतिशय बदलाचं आणि वास्तव आणि कुठेतरी एक ती झळ किंवा जे सल असतो मनामध्ये दुःखाचा, तो अगदी उघडपणे आणि प्रखरपणे ते मांडत असतात. परंतु या सगळ्यांना एक बाबासाहेब आंबेडकरांना जाती किंवा एका ह्याच्यात न कोणता किंवा जे इतर तत्वज्ञान असतील, मग ते गांधीविषयी जी तुच्छतेची भावना असेल, मार्क्सवादाविषयी जी असेल किंवा ह्याच्याविषयी जे जे तत्वज्ञान माणसाच्या अ, उन्नतीला, सामाजिक विकासाला, मानवी परंपरेला काळिमा फासणाऱ्या सगळ्या प्रवृत्तींना नकार देणाऱ्या ज्या तत्वज्ञान आहेत, मला वाटतं त्यांनी सामूहिक एकत्र येऊन लढण्याची ही वेळ आहे. एकांगी आणि एकारलेपणा जो आपल्यामध्ये खूप काही काळात होता, तो आपण घालवला पाहिजे. एक सामूहिक बदलाची, एक सामूहिक महाराष्ट्रामध्ये आणि देशामध्ये
आपण देशाचा विचार करूया. बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला संविधान दिलंय. ते संविधानातली मूल्य जपण्याचा आपण आग्रह करूया आणि त्यासाठी कार्यरत होऊया. साहित्य निर्मिती तर आपण चालेलच, परंतु एका वेगळ्या पातळीवर असं एक ऊर्जा केंद्र, त्याला पॉवर हाऊस म्हणतो आंबेडकरी विचाराचं, म्हणजे समतेच्या विचाराचं, संविधानाचं संविधानाचं संविधानिक मूल्याचं संरक्षण करणारं एक ऊर्जा केंद्र आपण उभारलं पाहिजे. त्यासाठी आपल्यातले जे छोटे-मोठे काही असतील, खरं म्हणजे मला तर फार कंटाळा आलाय छोट्या-छोट्या गोष्टीवर परत-परत चर्चा करा. दलित शब्दावर मला वाटतं मी स्वतः 50, 40, 50 वर्ष चर्चा करतोय. त्याच मुद्द्यावर आपण येतोय. पुढे काही जात नाही आणि ती जी गतिशीलता होती दलित साहित्यातील, अशी याच्यातून थांबू नये. ते स्थितिशीलतेत आणू नये. आंबेडकरी चळवळीला आणि दलित साहित्याला आणखी गतिशीलता प्राप्त झाली असेल, तर समाजातील आज एक चांगला वर्ग आहे, की आज समाजामध्ये सेवानिवृत्त अधिकारी आहेत, बुद्धिजीवी वर्ग आहे, जो नोकरीतून निवृत्त झालेले आहेत आणि त्याला कुठेतरी समाजामध्ये काम करायचंय. अशा लोकांनी, काही लोकांनी पुढाकार घेऊन एक ऊर्जा केंद्र स्थापन करण्याची जर सुरुवात केली आणि मला वाटतं या डॉक्टर ज्योतिताई लांजेवारांच्या स्मृती दिनाला अभिवादन करत असलेल्या निमित्ताने जर आपण काही या दृष्टीने तर काही लोक जमू. केवळ प्रादेशिक व याचा विचार न करता एक व्यापक पातळीवर आंबेडकरी जाणीव येतो. परिवर्तनवादी संवेदनशीलतेतून मी हा शब्द नेहमी वापरतो. कारण संवेदनशीलता सगळ्यांनाच असते, लेखक, कवी. पण परिवर्तनवादी हे बदललं पाहिजे. ही जी भावना घेऊन सगळ्यांनी आपण एकत्र येऊया. मला वाटतं डॉक्टर ज्योती लांजेवार यांच्या स्मृतीला अभिवादन करताना हाच मला सांगायचं होतं. आपण मला इथे बोलवलं. अर्पणा लांजेवार डॉक्टर आणि नंतर बाकीचे सगळे त्यांचे सहकारी यांचा मी आभारी आहे. पावसाच्या भरात काही कोणाला कोणी दुखवण्याचा माझा प्रश्न नाहीये. परंतु चळवळीच्या कार्यकर्ता गेली अनेक वर्ष काम करणारा ही एक माझी प्रामाणिक भावना बोलून दाखवलेली आहे. आपण सगळ्यांनी त्याचं स्वागत करावं आणि त्या दृष्टीने वाटचाल करावी हीच अपेक्षा करून मी आपली जागा देतो. जय हिंद. धन्यवाद सर. आपण दलित साहित्याचा अगदी प्रारंभापासून आढावा घेतला आणि दलित साहित्यात पुढे झालेली चर्चा, दलित साहित्यात झालेले मतभेद आणि एकूणच समीक्षकांची आणि साहित्यिकांची मतांतरे याचा एक धावता आढावा आपण घेतला. आणि समाजभान हे मानवी मूल्यांचं भान आहे असं एक विधान आपण केलं. आणि दलित साहित्यात आज अजूनही 50 वर्षानंतर टिकून आहे. हेच दलित साहित्याचं वेगळेपण आहे आणि हेच दलित साहित्याच्या जाणीवेचं बळ सुद्धा आहे असंही आपण बोललात. दलित साहित्याचं सौंदर्यशास्त्र, दलित साहित्याला पूरक असं लेखनही आजची नवीन पिढी करते आहे असं समाधान सुद्धा आपण व्यक्त केलं. खरं तर दलित साहित्याचं नाव बदलण्यापेक्षा मूल्य बदलाची ही चळवळ आहे हे सर्वांनी लक्षात घेणं गरजेचं आहे असं आपण आपलं मत इथे व्यक्त केलं. आपलं चिंतन हे खरोखरच एका लिहित असलेल्या लेखकाचं चिंतन असल्यामुळे ते अत्यंत महत्त्वाचं आहे. दलित साहित्याने समाजातील आणि संवेदनशील मनातील अस्वस्थतेची कोंडी फोडण्याचं जे कार्य केलं आहे आणि बाबासाहेब आंबेडकरांची विचारमूल्याने जीवनमूल्य जगभर पसरविण्याचं जे काम केलेलं आहे त्याचं एक मोठं आव्हान आज दलित साहित्यापुढे आहे आणि हे आव्हान आज आपण सर्व साहित्यिकांनी पेललं पाहिजे हे सुद्धा आपण एक अपेक्षा इथून केलेली आहे. आणि त्या दलित साहित्याचं नाव बदलण्यापेक्षा हे सारं सर्वांनी एक बळ एकवटून पुढे झालं पाहिजे असा आग्रह आपण धरला. आज चळवळीला ऊर्जा देणारं केंद्र निर्माण झालं पाहिजे याचा विचारही आपण मांडला. आणि दलित साहित्याची स्थिती तर सर्वांना माहीत आहेच, फक्त त्याला गती देणं आवश्यक आहे ही आपण आज जी अपेक्षा केलेली आहे. हे अतिशय मौलिक असं चिंतन आपण मांडलेलं आहे. हे चिंतन अत्यंत विस्तीर्ण, प्रगल्भ आणि मौलिक असं होतं. धन्यवाद सर, खूप खूप धन्यवाद. या निमित्ताने एक दलित साहित्याची स्थिती आणि गती यावर एक सुंदर असं व्याख्यान आज या व्याख्यानमालेत पहिल्या सत्रात अर्जुन डांगरे सरांनी आपल्या पुढे सादर केलेलं आहे आणि सर्वांना ते म्हणजे सर्वांना अतिशय ते मार्गदर्शक ठरावं असं आहे.
आता आपल्याला अपर्णा, आज आता समारोप करायचा आजच्या व्याख्यानाचा? अजून एक प्रश्न घेता येतील म्हणजे अच्छा. जर डांगळे सरांची हरकत नसेल तर. नाही, माझी काही नाही हरकत. बरं. या निमित्ताने जर आता जे काही उपस्थित या व्याख्यानमालेला उपस्थित पार्टिसिपंट आहेत, जर त्यांच्या मनात या अनुषंगाने काही प्रश्न निर्माण झाले असतील, तर ते विचारू शकता. डांगे सर हे त्याला त्यांच्या यथाशक्ती त्याची उत्तरं देतील. कोणाला पुढे काही चलूया. विचारायचं असेल तर पण फार मौलिक कमेंट्स आलेले आहेत अच्छा. या चॅट बॉक्समध्ये. तीर्थराज कापगते म्हणतात की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे ऊर्जा केंद्र मानून सर्वांनी एकत्र येणे गरजेचे, अतिशय चिंतनशील व मार्गदर्शक भाषण. तेच राहुल कांबळे म्हणतात की द एज वी हॅव बीन इन इज फुल ऑफ फेकरी, इम्पीटस फॉर रिव्हिजन ऑफ हिस्ट्री अँड ह्युमन व्हॅल्यूज. History of Dalit struggle might also be twisted by the overwhelming propaganda. In a situation like this, even the Dalits have not been immune. How do you think the Dalit writing at present is fighting with this new phenomena? तर राहुल जर तू स्वतःला अनम्यूट करू शकतोस तर हा तुझा प्रश्न पुन्हा विचार जर तुला. एकतर प्रथम धन्यवाद सरांचे. म्हणजे डांगळे सर ज्या इतिहासाचे साक्षी आहे ते त्यांच्या तोंडून ऐकताना आय कांट स्पीक ऍक्च्युअली. बोला बोला, तुम्हीच आता बोलायला पाहिजे. इमोशनल and my words are heavy. I really won't be able to speak Okay. because while listening to you I was thinking that whatever I missed during that time, Yes. ते तुमच्या Now तोंडून it is now your time. जेवंत तुमच्या तोंडून ऐकताना आम्ही त्याही काळाचे थोडे का होईना साक्षी झालो. ते ऐकून फार बरं वाटलं. बरं. माझा थोडासा छोटा प्रश्न होता की ज्या काळात आता आम्ही आहे, म्हणजे आमच्या जाणीवा आता इथे आम्हाला कळतात की आता आम्ही काय करायचं. बरोबर. त्या काळात मागच्या गेल्या 10 वर्षात 20 वर्षापासून हा जो एक असा वेगळ्या प्रकारचा जे मी जसं मांडलं तसं एक फेकरी, खोटेपणा किंवा वरवरचा स्टिरियोटिपिकल ह्या गोष्टींचा इतका प्रभाव इतका सगळ्या माध्यमातून होतोय. आणि मग जसं तुम्ही म्हटलंही आहे की कुठेतरी नवीनच एक मोहीम निघते की दलित चळवळीचं नाव बदलून दुसरंच काहीतरी नाव ठेवूया, कारण तो समाज बदललाय, वेळ बदलला, काळ बदलला, चला आपणही काळासोबत बदलूया. तर कधी कधी जे मूल्य दलित चळवळीने जे मूल्य आपल्याला दिले किंवा जे सांगितले, ज्या मूल्यांवरती ते मूल्य तर कधीच बदलणार नाही. अशा वेळेला हा प्रोपगंडा जो आहे तो आपल्या समोर येतो आहे, त्याविषयी दलित साहित्य अवेअर आहे का, असं तुमच्या म्हणजे तुम्हाला दिसतं का की आता लिहिणारे जे लेखक आहे किंवा मागच्या 10 किंवा 20 वर्षात त्यांनी हे ओळखलं का, त्याच्यावर ते भाष्य करतात का, कोर्स करेक्शन साठी काही करतात का, असं तुमच्या निदर्शनात काही येतं का? मला काय वाटतं की हे बघा, बाबासाहेब आंबेडकरांच्या वेळी जी चळवळ सुरू झाली साधारणतः 27 सालापासून महाडचा 14 नंतर 30 सालचा काळाराम आणि 56 सालचं धर्मांतर वगैरे ह्या बाबासाहेबांच्या एक तर कसं आहे की त्या काळात आपल्याला एक माणूस म्हणून जगण्याचंच हे होतं. आता समाजामध्ये एक वर्ग तयार झाले आणि काही वर्गाला असं वाटतं की एक दुभंगलेपण आहेत काही समाजामध्ये, कधी कधी दुभंगले पण येतं. आता काही मी नावं घेत नाहीत, पण काही लेखक सगळं मानतात, म्हणजे मूल्य परिवर्तनाची चळवळ सगळी बदल सगळे मानतात. पण आम्हाला दलित वगैरे साहित्य वगैरे माहित नाही. म्हणून एकीकडे दलित साहित्याच्या चळवळीने किंवा दलित चळवळीने दिलेले सगळं त्याचे जाणीवा त्या त्या जाणीवाच्या बळावर लिखाण करून मोठं व्हायचं आणि दुसरीकडे आम्ही दलित नाहीत आणि इतर वर्गीयाकडून मान्यता मिळायची असेल म्हणून ते दलित नको, आम्ही दलित साहित्यिक नाहीये असं म्हणायचं, हे दुभंगलेपण आहे.
आणि मला तरी वाटत नाही की कोणाला दलित साहित्यिक म्हटल्यानंतर त्याचं मूल्य कमी होत नाही. बाबूराव बागुलांना एक मराठीचे आणि आपण काय दलित साहित्य हा काय वेगळा म्हणजे मराठी साहित्यामध्ये जो अनेक प्रवाह आहेत त्यापैकी एक दलित साहित्य हा मराठीचा मोठा प्रवाह आहे. आता दलित म्हणजे काय केवळ काय एक जाणीवेने भारावलेला बदल मागणारा मूल्य बदल मागणारा जीवनमूल्य एक जाणणारा लेखक आहे. आणि त्यामुळे कसं झालंय, की काही आता नवीन पिढीतल्या लोकांना, मुलांना आपण आता हे सगळं बदललं पाहिजे. दलित म्हणजे केवळ केवळ भीक मागणारा, लाचारी करणारा, उष्ट्यावर जगणारा, हा जो त्या काळात आपल्याला मनात भरवलेला शब्द आहे, तो आपण कुठेतरी तो न्यूनगंड काढून टाकला पाहिजे. शब्दाला एक हे संबंध आहे याच्यामध्ये. आता बाबासाहेब आंबेडकरांनी शेड्यूल कास्ट फेडरेशनला दलित फेडरेशन हा शब्द वापरलेला आहे. आणि आता हा दलित हा शब्द संबंध ऑक्सफर्ड आणि संबंध जागतिक वाङ्मयाच्या पातळीवर आणि भारतीय पातळीवर सगळ्या जे शोषित घटक आहेत, जे समाज आहेत, आर्थिक सामाजिक दृष्टीने नाडलेले, लढणारे जे समूह आहेत, ते दलित ह्या नावाने एकवटतात. प्रस्थापितांना हेच नको आहेत. त्याच्यामुळे अनेक कृत्य तुम्हाला माहित नाही काय षडयंत्र चाललेली असतात संबंध. जी मूल्यांची सामाजिक मूल्य परिवर्तनाची चळवळ असते, मूल्य बदलाची चळवळ किंवा सांप्रदायिकतेविरुद्ध, धर्मांधतेविरुद्ध लढणाऱ्या ज्या चळवळी असतात, त्यांना एक फूट पाडण्यासाठी अनेक शब्द योजना सातत्याने इथे केल्या जातात आणि दलित शब्द हा भारतीय पातळीवर अशांना प्रतिबंध करतो. तो एकवटतो दलित म्हटल्यानंतर देशातला माणूस. तो नको आहे. मला वाटतं ज्या तरुणांच्या मनात ह्या शब्दाबद्दल हे त्यांनी उगाच हे करू नये आणि शब्द बदलायचाच असेल, एखादं दलित साहित्य नाही म्हणायचं, काय म्हणायचं आपण सगळे मिळून ठरवूया ना. चालेल ना. करेक्ट. मला वाटतं हा सगळा आपण सगळ्यांनी एकत्र येऊन विचार करण्याचा विचार आहे. त्याच्यामुळे दलित शब्द मला फारसा विरोध दिसत नाही तसं फार अगदी हे करणारे. परंतु काही जाणीवपूर्वक काही लोक हे षडयंत्र करतात की काय असं मला वाटतं. हम्म. अ, थँक्यू सर. मला थँक्यू. वाटतं फार म्हणजे चांगल्या पद्धतीने राहुल च्या चं उत्तर तुम्ही दिलेत. डॉक्टर राहुल कांबळे हे इंग्लिश अँड फॉरेन लँग्वेजेस युनिव्हर्सिटीमध्ये स्कूल ऑफ लिटररी स्टडीजमध्ये असोसिएट प्रोफेसर आहेत तर आणि गाढे अभ्यासक आहेत आणि नाही त्यांच्या कार्यक्रमात बोलण्यावरून नेहमी दिसलं. उपस्थित असतात. बरं एक मेसेज मला डॉक्टर श्रीपाद भालचंद्र जोशींचा वाचायचा आहे. डॉक्टर श्रीपाद जोशी हे नेहमीच आमच्यासाठी एक प्रेरणास्थान आहेत. कार्यक्रमाला त्यांचं पाठबळ, मार्गदर्शन प्रत्येक कार्यक्रमाला त्यांचं मिळत असतंच असतं. त्यांचं कार्य. हो, असतंच. आणि त्यांच्या सूचना आम्ही अगदी अ, म्हणजे ट्रेजर करतो. त्यांचं म्हणणं असं आहे, की खूप वर्षांनी तुम्हाला ऐकलेत, ते तुम्हाला संबोधित करून बोलतात आहेत, की हं. खूप वर्षांनी तुम्हाला ऐकलेत. अतिशय समर्पक वास्तव आणि उत्तमरित्या घेतला गेलेला गेल्या 60 वर्षांचा आढावा एका भाषणात तुम्ही घेतलात. नव्या पिढीसाठी तर हे भाषण एक संग्रह संचित झालेले आहे, असं त्यांचं म्हणणं आहे. भालचंद्र जोशी. तुझे मित्र आहेत चांगले आहेत चळवळीतले. तर आणि मी माझ्या प्रास्ताविकात म्हटल्याप्रमाणे म्हणजे साक्षात एक संदर्भ आता सगळ्या पार्टिसिपंट्सना आज नाही याचे अनेक संदर्भ मी माझ्या दलित पॅंथर अधोरेखित सत्तेमध्ये हो. हे आहेत ते म्हणजे पुस्तकाचं पण ट्रान्सलेशन पुस्तकाची मी जाहिरात करत नाही सहसा कधी कुठे. परंतु नव्या पिढीने वाचावं आणि त्याच्यापासून प्रेरणा घेऊन एक जे ऊर्जा केंद्राची माझ्या मी त्याच्यातही मांडलेलं आहे. हीच अपेक्षा आहे. तर सर एक सेकंड. अपर्णा, हां. हो, हा मला पण एक प्रश्न विचारायचा आहे सरांना. हो. विचारा. अवश्य विचारा. सर डांगळे सर, बोला मॅडम. हा जय बोला भीम ना. सर. हो, जय भीम. तुम्ही आता जे म्हणालात की आपण सगळे मिळून एक पर्यायी शब्द शोधूया दलित या शब्दासाठी, तर मग आंबेडकरवादी हा शब्द तुम्हाला नाही वाटत का योग्य तुमच्या मताप्रमाणे? हॅलो. आंबेडकरवादी आता बघ जे समतेच्या ह्याच्यावर लढ्यावर आंबेडकरवादी साहित्य म्हटलं, हे दलित साहित्य हे आंबेडकरवादी साहित्य आहे ना. हो. बाबासाहेबांनाच आपण प्रेरणा स्रोत मानतो ना दलित साहित्य. हम्म. आपण कुठे बाबासाहेबांना नाकारतो? हो, तर मग दलित तो शब्द साहित्य हे स्वीकारणं. आपण हं. सगळेच आम्ही सुरुवातीपासून
दलित साहित्याचं प्रेरणास्रोत हे बाबासाहेब आंबेडकरच आहेत. हो, तर तो शब्द मग आपल्याला नाही वापरता येणार का त्यासाठी? दलित आता ह्या शब्दासाठी जर आपल्याला अ, तो आपल्याला आपला अपमानजनक म्हणा किंवा आपला तो इतिहास आपल्याला आठवतो त्या शब्दामुळे म्हणून जर तुमच्या आपल्याला दलित शब्दामुळे नाही, हे काय मला का समजत नाही, का आठवतो तो? तुम्हाला इथल्या समाजाच्या तुम्ही जी दलित धोतर आणि सदरा सोडून आपण टाय बूट टाकल्यानंतर काढल्यानंतर आपण बदललो का? इतरांच्या जाणीवा बदलल्यात का तुमच्याकडे बघण्याच्या? आपल्या परिस्थितीत बदल झाला म्हणजे काय झालं? बदलली ना समाजातली आपली विषम परिस्थिती. नाही, जातीयवादी, धर्मांध दृष्टिकोन समाजामध्ये संपलाय का? दलित पण म्हणजे काय? वंचित, शोषित सगळ्या शब्दात तेच येतं ना. मग वंचित म्हटल्यानंतर काही नाहीये, शोषित म्हटल्यानंतर तुम्ही सतत मार खाणारे होता. पीडित म्हटल्यानंतर बरोबर आहे. तर माझा एक प्रश्न आहे, मी विचारू का? म्हणजे या विचारणार आहे संदर्भात. अवश्य. हां, मी सुनील रामटेके, एस.एन.डी.टी महिला विद्यापीठामध्ये मराठी हां, विभागात आहे. बोला रामटेके बोला. हां. तर आत्ता जो आपण जी चर्चा करतोय ना, म्हणजे दलित शब्द बदलून हं. आंबेडकरवादी का म्हणावं? हा तर प्रश्न आहेच. म्हणजे या संदर्भात मी एक लेख पण लिहिला होता संभ्रमाच्या संदर्भात. पण मला असं वाटतं, की दलित साहित्यामध्ये म्हणजे रासव संघाने, आर-एस-एसने जी समरसता परिषद वगैरे स्थापन केली आणि त्या माध्यमातून समरसतेचा जो काही प्रयोग आहे, तो संबंध सगळीकडे सुरू केलेला आहे. म्हणजे जे काही दलित साहित्यिक आहेत, हं. त्या दलित साहित्यिकांना आपल्या मंचावर बोलवायचं. त्यांना आग्रह ते करत नाही, की तुम्ही आमचे विचार मांडा किंवा काही म्हणून. पण तरी सुद्धा एक आम्ही तुमचेच आहोत, तुम्ही आमचेच आहात, असं सांगून एक संभ्रम पसरवण्याचा प्रयत्न मोठ्या प्रमाणामध्ये केला जातो आणि मला असं वाटतं, की त्यामुळे अ, काही विचार दलित साहित्यामध्ये जे काही प्रदूषण हळू-हळू निर्माण झालेलं होतं, त्याला कुठेतरी बाजूला सारण्यासाठी आंबेडकरवादी असणं ही भूमिका घेण्यात आलेली आहे, असं मला वाटतं. तरीसुद्धा या संदर्भामध्ये आपण सगळ्यांनीच व्यापक पद्धतीने एक विचार करणं, कारण दलित शब्द बरोबर आहे आपलं म्हणणं अगदी, की महाराष्ट्र, मराठी सोडून सगळीकडे दलित हा शब्दच गेलेला आहे. जागतिक पातळीवर तो शब्द स्वीकारला गेलेला आहे. हे मान्य आहे. पण तरीसुद्धा आंबेडकरवादी हा एक सक्षम पर्याय होऊ शकतो, असं मला वाटतं. आपण याविषयी अधिक काही मार्गदर्शन करू शकाल सर? नाही, नाही. बाबासाहेब आंबेडकरांच्या नावापेक्षा त्यांनी जे मूल्य मांडलं, ते आता मी तुम्हाला समरसतेविषयी सांगतो. मी लिहिलेलं आहे त्याविषयी. बाबासाहेबांची चळवळ आणि इतरांच्या चळवळी, मी हा जे शब्दांचा छल केला जातो, म्हणजे आर-एस-एस जे समरसतेचं मांडतं. समरसता म्हणजे काय? एकमेकांनी येऊन आपण जेवण करायचं, आम्ही बरोबरीचे आहोत वगैरे इथपर्यंत. हं, बरोबर? समरसतेचा विचार. आम्ही काय जातीभेद मानत नाही, काही नाही. समरसता. दुसरा विचार अभिसरणाचा मांडला गेला होता काँग्रेसच्या काळात, सामाजिक अभिसरण. अभिसरण म्हणजे काय? एकमेकांनी मिसळायचं, कार्यक्रम करायचे, काय करायचं, सगळं करायचं. पण बाबासाहेब आंबेडकरांचा विचार समरसतेचा नाही, अभिसरणाचा नाही. बाबासाहेब आंबेडकरांचा विचार हा परिवर्तनाचा आहे. म्हणजे समरसताही बाजूला ठेवा, ती अभिसरणही बाजूला ठेवा आणि बाबासाहेब आंबेडकरांनी चाललेला मूल्य विचार जो परिवर्तनाचा आहे, तो स्वीकारा आणि दलित साहित्य हा परिवर्तनाचाच विचार घेऊन पुढे जात आहे. त्याच्यामुळे बाबासाहेब आंबेडकर आणि परिवर्तन हे मला वाटतं अतूट नातं आहे. समाज परिवर्तन, आमूलाग्र समाज परिवर्तन. म्हणून बाबासाहेब आंबेडकरांची एक गोष्ट सांगितली होती. मला मुद्दाम सांगतो, वेळ आहे का आपण? सांगू का गोष्ट हो, ही? हो, बिलकुल ऐकायची. बाबासाहेब आंबेडकरांना त्या काळामध्ये राजगृहात ते गेले. एक कार्यकर्ता गेला त्यांच्या जवळचा. त्यावेळेस बाबासाहेब आंबेडकर दाढी करत होते. आणि बाबासाहेब आंबेडकरांना त्यांनी विचारलं, "बाबासाहेब तुम्ही एवढं कठोर कसे प्रहार करता संबंध हिंदू धर्मावर, संबंध व्यवस्थेवर कठोर प्रहार?"
तर तुम्ही राजगृह पाहिलं असेल, ते बाबासाहेबांनी राजगृहाच्या बाहेर त्याला बोलवलं, "इकडे घ्या." आणि समोर मोठं झाड होतं. त्या झाडाचं खोड असं खूप मोठं आहे, अजूनही आहे ते. तर बाबासाहेब म्हणाले, "हे मी दाढी करतो, या ब्लेडने तू हे झाड तोडू शकतो का? या ब्लेडने मी दाढी करतो." "नाही." "नाही," म्हणाला, "कसं काय बाबा?" "अरे ह्याच्यासाठी म्हणे कुऱ्हाडीचेच वार पाहिजे." आणि ही जुनाट मनोवृत्ती संबंध व्यवस्थेवर त्याच्यासाठी हे कठोर प्रहार, हे समरसता, अभिसरण आणि हेन तेन कसल्या गोष्टी नाही. मूलभूत आमूलाग्र परिवर्तन व्यवस्थेमध्ये मग ते सामाजिक, साहित्यिक, सांस्कृतिक सगळ्या पातळीवर वैचारिक पातळीवर झाले. हाच आंबेडकरवाद आहे आणि मला वाटतं हाच आंबेडकरवाद दलित साहित्याने स्वीकारलेला आहे. त्याला कोणी निरनिराळे कलर वगैरे देतात, पण एक समतेचा परिवर्तनाचाच विचार आहे. त्याच्यामुळे हे परिवर्तन हाच पर्वलित शब्द आपण दलित साहित्याने स्वीकारला पाहिजे. अगदी बरोबर आहे आणि जागतिक पातळीवर आज ब्लॅक एक लिटरेचर प्रश्न विचारू का? जर मलाही बोलायचं आहे. एक प्रश्न विचारू. हा विचार. हॅलो. एक शेवटचे 2 प्रश्न घेऊया अजय. चालेल, चालेल. मला काय नाही. आम्हाला तर ठीक हॅलो. आहे. बोला, बोला. बोला. सर जय भीम सर. मी खूप दिवसानंतर ऐकलं तुम्हाला. जय भीम. हो, हो. मी औरंगाबाद पासून तुम्हाला ऐकत असतो. प्रशांत डाळिंबकर फोटोग्राफर आहे मी. कोण? प्रशांत डाळिंबकर फोटोग्राफर हां, आहे. हां. बोला, बोला. मस्त. तर अर्पणाताईचं अभिनंदन. हा कार्यक्रम घेतला त्यांनी आणि सरांनी आम्हाला म्हणजे ऐकायला मिळाली, संधी मिळाली. सर मी नेहमी फोटो काढताना कसं होतं, बरेच ठिकाणी बॅनर लावलेले असतात. दलित चळवळ, दलितांवर होणारे अन्याय, अत्याचार. परंतु आपल्यातलेच कोणीतरी लोकं येतात आणि ते बॅनर काढा, बॅनर फाडा, असं करा. ती ज्या उद्देशासाठी लोकं जमलेले असतात, तो उद्देश बाजूला राहून जातो आणि इकडे असेच वाद होतात सर. मी स्वतः नागपूरमध्ये संविधान चौकामध्ये जो नगरमध्ये झालेला अन्याय अत्याचार होता, त्याच्यासाठी जे लोकं सगळी मोठी क्रीम लोकं होती तिथे नागपूरची. पण तिथेच लोकं आले आणि वाद घालायला लागले, की हा दलितांवर होणारा अन्याय अत्याचार आहे का? मग कोणावर झाला अन्याय अत्याचार? तर त्याच्यासाठी तुम्ही सुद्धा काहीतरी पर्याय सांगा, की त्या लोकांना कसं शांत करायचं? खरं म्हणजे आपण हे षडयंत्र काय इथल्या संबंध प्रस्थापित आणि धर्मांतर दलित शब्द यांना काय एवढं हे होतं? नाही मला खूप आवडतो. अस्मितेचा नाही, शब्द नाही, मला नाही. यांना आवडतो. ज्यांना होतो, यांना संबंध दलित या नावाखाली संबंध जगामध्ये शोषित, वंचित घटक एकत्र येतात आणि संबंध ह्या प्रवृत्तीविरुद्ध धर्मांध, जातीवादी, सांप्रदायिक अन्याय अत्याचाराविरुद्ध लढतायत. हे काही लोकांना नको आहे आणि जी, काही जी. लोक हे षडयंत्र आता चळवळीमध्ये आता मी नावं घेत नाहीत आणि स्पष्टपणे बोलत नाहीत. कारण मला ह्या व्याख्यानमालेत मला काही हे करायचं नाहीये. स्वतंत्रपणे बोलेन मी. परंतु काही लोक सुपारी घेतल्यासारखं जी, जी. चळवळीमध्ये वावरत असतात. बिलकुल, बिलकुल सर, बिलकुल. ते एकदम आणि कार्यक्रमाच्या काय आणि हे जे कोर्टात जातात लोक दलित शब्दाविरुद्ध. म्हणजे ही चळवळ दलित या शब्दाचा नाही, जे आकर्षण येतं, जे संक्षोभ प्राप्त झालंय, बदलाची मागणी करणारे क्रांतिकारी समूह जो शब्द निर्माण करतो, तो बदलाची मागणी करणारे हे लोक का करतात? हे लोक कोण आहेत? याच्यातही आपण ओळखलं पाहिजे. हे आणि खूप का छान करतात ही वाटतं. मागणी? याचा पाठीमागचा उद्देश काय साधारणतः? मी हा बऱ्याचशा का कार्यक्रमात वंचित शब्द वापरल्यावर काय अभिप्रेत होतं? शोषित वापरल्यानंतर काय अभिप्रेत होतं? पीडित वापरल्यानंतर काय अनुभव होत होतं? पददलित वापरल्याने काय अभिप्रेत होतं? हे सगळे शब्द त्या समाज व्यवस्थेत तयार झालेले आहेत. आणि बाबासाहेब आंबेडकरांनी शेड्यूल कास्ट फेडरेशनला दलित फेडरेशन हे मराठीत ऑफिशियल नाव दिलेलं आहे. म्हणजे बाबासाहेबांच्या काळापासून संबंध शाहीर जे अ, भीमराव कर्नाकापासून संबंध याच्यात अण्णाभाऊंच्या ह्याच्यात हे शब्द आहेत सगळे. जी हे सर, काय जी. आता झालेलं नाही. म्हणजे दलित तुम्हाला एक ही चळवळ फक्त एखाद्या जातीपुरती संकुचित करून किंवा धर्मापुरती ही करून तिला तिचं अवमूल्यन करायचंय का ह्या चळवळीचं? नाही म्हणजे अशा खूप बाबासाहेब मागण्या आहेत. आंबेडकरांनी जो व्यापकतेचा विचार मांडला, जो परिवर्तनाचा तो शब्द हा घेऊन त्याचा वाहक आहे हा शब्द. आणि तो जर तुम्हाला नको असेल, तर तुम्ही कुणासाठी काम करता? हे ते हं. मला वाटतं स्पष्ट झालं पाहिजे. आणि याविरुद्ध लोकांनी स्पष्टपणे बोललं पाहिजे. जी, जी. थँक यू सर. ठीक थँक आहे. यू. आणखी कोणाला मॅडम मी बोलू 2. नाही, नाही. मला आता मी एक प्रश्न एक सांगितलेला आहे.
मी आता दलित शब्द बदलावा असं म्हणतात जे लोक. आता समजा ठीक आहे. आता अण्णाभाऊ साठेंनी जे वाक्य वापरलेलं ही पृथ्वी देशाच्या मस्तकावर तरलेली नसून दलितांच्या तळहातावर तरलेली आहे. कसं काढायचे एवढे शब्द? हा, दलित शब्दाच्या ऐवजी तुम्ही तिथे काय द्याल? ते सगळं किंवा विवरण आम्ही जी दलित पॅन्थरच्या वेळेस घोषणा करायचो, बोल दलित हल्ला बोल, बंदूक लेके हल्ला बोल, काठी लेके हल्ला बोल, ऊपर से बोल हल्ला बोल, बोल दलित हल्ला बोल. आता इथे बोल दलित हल्ला बोलच्या ऐवजी व हे दलित शब्दाऐवजी काय मांडायचं इथे? काय परिवर्तन करणार आहे ते विचारवंत? दलित शब्दाला काय पर्याय देतात तिथे? विचारलं पाहिजे त्यांना. मला वाटतं की या वादाच्या पलीकडे आता डिस्कशन करणं गरजेचं आहे. येस बरोबर. आणि नाही नाही, तेच मी सांगितलं. ह्या आपण वर्षां- किती वर्ष नुसतं ह्या शब्दावर घालवलं. त्या शब्दावरच भाषण ते आता कुठेतरी थांबलं मी पाहिजे. मांडलं पाहिजे. मी मांडलेलं आहे त्या ह्याच्यात सगळं ते थांबवलं पाहिजे आपण आणि पुढे गेलं पाहिजे. नवे प्रश्न आहेत, नव्या शैली, आंदोलनाची शैली बदललेली आहे, आपले प्रश्न बदलले आहेत. तरुण पिढीचं प्रत्येक राष्ट्र, प्रत्येक पिढीला स्वतंत्र इच्छा आकांक्षा, बाबासाहेब म्हणायचे स्वतंत्र राष्ट्र त्यांच्या इच्छा आकांक्षा असतात. त्या इच्छा आकांक्षांना एक आंबेडकर आणि बदलाचं जे आंबेडकरवाद ज्याला म्हणतो, एक परिवर्तनाच्या जाणीवेतून परिवर्तन, ही भावना आपण या साहित्यातून मांडलं पाहिजे. आणि कोणी काय प्रेषित होऊन आलंय काय साहित्यात किंवा महंत आहेत काय विद्यापीठाच्या साहित्याचे? त्यांनी शब्द फतवा काढायचे मुल्ला मौलवी सारखे किंवा महंतासारखे आणि हा शब्द बदला. नाही ही आणि बाबासाहेब आंबेडकरांच्या चळवळीतून सौष्ठव घेऊन आकार आलेला शब्द आहे. तो एक व्यक्ती किंवा कोणी प्रेषित नाहीये. तो सगळ्यांनी काय बदलायचं असेल ठीक आहे. माझा आग्रह म्हणजे हा म्हणजे दुराग्रह नाहीये. आपण एक बदलतो माणूस, शब्दांना नवीन अर्थ प्राप्त होतात, नवीन संज्ञा प्राप्त होतात, नवीन कॉनोटेशन येतात. कॉनोटेशन तुला त्या शब्दाचं सांगायला नको, ते कॉनोटेशन निर्माण होतात संकल्पनाला, संज्ञाला. तो आपण बदलायचा असेल सगळे मिळून करूया ना. एक व्यक्ती कुठेतरी प्रेषिताची भूमिका घेऊन चळवळीत जे उभे राहतात ना, त्यांचे दिवस मला वाटतं संपलेले आहेत आणि एका सामूहिक भावनेने आपण एक हे केलं पाहिजे. हे महंत प्रेषित आता आपण हे थांबवले पाहिजे साहित्यातले, वैचारिक क्षेत्रातले. साहित्यात अनेक प्रकारचे वाद, अफवा बोलले जातात आणि मला वाटतं की हे खूप मौल्यवान त्यांनी डांगळे सरांनी आपल्याला सांगितले की या वादापलीकडे आता जाणं गरजेचं. हे जे अफवा उडवतात यांच्या जवळ पर्याय तरी काय आहे? दलित ही जाणीव आहे, दलित ही जात नाही, ही जाणीव. या जाणीवे पलीकडे त्यांच्याजवळ ऑल्टरनेटिव्ह तरी काय आहे? त्याच्यावर तरी त्यांचं कॉन्सेन्सस होईल का? हाही एक प्रश्न आहे. त्यामुळे या गोष्टीबद्दल म्हणजे जे अशा अफवा चर्चा होऊ शकते ना अपर्णा. म्हणजे त्याच्या आंबेडकरी चळवळीचं महत्वाचं बाबासाहेबांनी सांगितलं. आपण चर्चा करू शकतो, एकमेकांना समजून घेऊ शकतो, परंतु केवळ एका याच्यातून प्रवृत्तीतून तिच्यावर किंवा आपण व्यक्तिगत द्वेषातून काही निर्माण होणं चळवळी हे मला अजिबात पसंत नाहीये. व्यक्तिगत द्वेष तुमच्या व्यक्ती पातळीवर आहे, तो चळवळीत कशाला आणता तुम्ही? मला हेच म्हणायचं आहे, आंबेडकरी चळवळीमध्ये जे प्रेषित किंवा महंत तयार झालेत ना, त्यांना कुठेतरी ही जाणीव झाली पाहिजे की आता नवी पिढी आलेली आहे, नवीन विचार आलेले आहे. खाली एक परिस्थिती देशामध्ये ज्या पद्धतीच्या प्रवृत्ती वाढतायत, सांस्कृतिक दहशतवाद निर्माण केला जातोय, त्याला आपण कसं तोंड द्यायचं? आंबेडकरवादी भूमिकेतून एक समतावादी जीवनमूल्य घेऊन आणि संविधान कसं हे करायचं याच्यावर विचार केला पाहिजे ना. ह्याच चर्चेवर तुम्ही चर्चा करत नसतील. बरोबर आहे, बरोबर आहे. अजय, ठीक आहे ना. अतिशय मौलिक अशी चर्चा आज इथे घडून आली. अतिशय मोलाचं असं मार्गदर्शन अर्जुन डांगळे सरांनी आपल्याला केलं आहे. त्यांचं हे जे विचार चिंतन होतं ते अतिशय विस्तीर्ण, प्रगल्भ आणि मौलिक असं होतं. आणि या निमित्ताने ज्यांच्या मनात प्रश्न निर्माण झाले होते त्या प्रश्नांनाही त्यांनी अत्यंत योग्य अशी उत्तर सुद्धा दिलेली आहेत. आणि एक सर्वानुमते असं ठरलं की आता नुसतं दलित असं म्हणण्यापेक्षा याच्या पलीकडे जाऊन आपण जी काही आव्हानं आहेत आपल्या दलित साहित्यापुढे, ती आव्हानं आपण पेलण्याची गरज आहे. आणि त्याच्या पलीकडे जाऊन आपण सर्वांनी एकत्र येऊन मौलिक असं काहीतरी लिहिण्याचं आणि सर्वांना एका सूत्रात बांधून पुढे जाण्याचं हे आपल्याला
आज गरजेचं आहे, असा एक चांगला संदेश या निमित्ताने अर्जुन डांगे सरांनी आपल्याला दिलेला आहे. खूप खूप हार्दिक धन्यवाद सर. यानंतर आता आपण समारोपाकडे येऊया. अपर्णा, आभाराचं. होय. हा. कसले आभार कशाला मानायचे? नाही, नाही. मी नाही, औपचारिक नाही, एकूणच सगळ्यांचे. ठीक आहे. आणि सर्वांना अनौपचारिकपणे जे काही या आजच्या व्याख्यानमालेच्या या पहिल्या सत्रामध्ये आज जे काही सर्व पार्टिसिपंट आहेत, त्या सर्वांना अशी विनंती आहे की उद्या भारतीय संस्कृती आणि भाषा विविधता या विषयावर पद्मश्री डॉक्टर गणेश देवी यांचं अत्यंत मौलिक असं व्याख्यान आयोजित केलेलं आहे. आणि आज जसं आपण सर्वांनी या व्याख्यानाला उत्तम असा प्रतिसाद दिला, तर उद्याच्याही व्याख्यानाला आपण सर्वांनी असा प्रतिसाद द्यावा, असं प्रतिष्ठानच्या वतीने मी आपल्या सर्वांना नम्र विनंती करतोय. आणि आज सर्वांनी वेळात वेळ काढून अगदी या आजच्या व्याख्यानाला आपली उपस्थिती दर्शविली. अत्यंत शांतपणे सर्वांनी ते ऐकून घेतलं. आपण सर्व चर्चेत सहभागी झालात आणि एक मौलिक असं चिंतन आज आपण सर्वांनी ऐकलं. त्याबद्दल डॉक्टर ज्योती लांजेवार स्मृती प्रतिष्ठानच्या वतीने मी सर्वांचे खूप खूप हार्दिक आभार मानतो. सर्वांना पुढील वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा देतो आणि डॉक्टर ज्योतिताई लांजेवार यांच्याच एका कवितेने आजच्या या व्याख्यानमालेच्या पहिल्या सत्राचा आपण समारोप करूया. आणि डॉक्टर ज्योती लांजेवार यांची छेद नावाची एक छोटीशी कविता मी वाचतो आहे, त्यानंतर आपण सर्वजण थांबूया. ज्योती लांजेवार या कवितेत म्हणतात, अहंकाराची वादळे कुठवर वादळू द्यायची, अहंकाराची वादळे कुठवर वादळू द्यायची, आता थोपवून धरावीच लागेल आपल्याविषयीची पारंपरिक भूमिका. अहंकाराची वादळे कुठवर वादळू द्यायची, आता थोपवून धरावीच लागेल आपल्याविषयीची पारंपरिक भूमिका, आता जाहीरपणे तपासण्याचे दिवस आले आहेत. अहंकाराची वादळे कुठवर वादळू द्यायची, आता थोपवून धरावीच लागेल आपल्याविषयीची पारंपरिक भूमिका, आता जाहीरपणे तपासण्याचे दिवस आले आहेत. सोयीसाठी सांगितलेल्या समता आणि तकलादू क्रांतीचा वारसा, सोयीसाठी सांगितलेली समता आणि तकलादू क्रांतीचा वारसा शब्दांना त्यांच्या आता तोलावे लागणार आहे. शब्दांना त्यांच्या आता तोलावे लागणार आहे. चोर पावलांनी जपलेल्या भेदाला छेद द्यावाच लागणार आहे. चोर पावलांनी जपलेल्या भेदाला छेद द्यावाच लागणार आहे. किती फुलविल्या इमानदारीच्या बागा, कितीही फुलविल्या इमानदारीच्या बागा, तरी निवडुंगाची बेटे हुडकून काढावीच लागतील. किती फुलविल्या इमानदारीच्या बागा, तरी निवडुंगाची बेटे हुडकून काढावीच लागतील. दिव्याखालच्या अंधाराला प्रकाशाची झुमरे आता बांधावीच लागतील. दिव्याखालच्या अंधाराला आता प्रकाशाची झुमरे बांधावीच लागतील. आजच्या या चर्चेला अतिशय समर्पक अशी कविता मला वाटते आहे. आपल्या सर्वांना शुभ रात्री आणि उद्याच्या व्याख्यानमालेला सुद्धा सर्वांनी असाच प्रतिसाद द्यावा. मी डॉक्टर अजय चिकाटे आपल्या सर्वांचा निरोप घेतो आणि अपर्णाताईंच्या अनुमतीने आज आपण इथे थांबूया. आणि मला अपेक्षा आहे की उद्या सुद्धा आपण सर्वजण असाच प्रतिसाद द्याल. धन्यवाद. मला म्यूट केलं. हॅलो, हा बोल, मी कार्यक्रमात होतो. हा, हॅलो, हा बोल, हॅलो, हा, हॅलो.